आज दिनांक 2 नोव्हेंबर 2025 रोजी लांजा तालुक्यातील बेनी गावातील बौद्धवाडीत लांजा तालुक्याचे अध्यक्ष मोहन धनावडे साहेबांच्या निवासस्थानी वंचित बहुजन आघाडी लांजा तालुका जिल्हा रत्नागिरी दक्षिण आयोजित मार्गदर्शन सभा व नियुक्तीपत्र प्रदान कार्यक्रमासाठी आलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचे व सर्व कार्यकर्त्यांचे लोकनेता यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। बंधू आणि भगिनींनो, या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती रत्नागिरी जिल्हाध्यक्ष दक्षिण गौतम गमरे साहेब, साजिद काजी जिल्हाध्यक्ष रत्नागिरी उत्तर, सुभाष जाधव साहेब उपाध्यक्ष रत्नागिरी दक्षिण, वीरश्रीताई बेटकर अध्यक्ष रत्नागिरी दक्षिण महिला आघाडी, सीताराम कांबळे साहेब सचिव रत्नागिरी दक्षिण, काका जोशी साहेब सल्लागार रत्नागिरी दक्षिण, राजेंद्र कांबळे साहेब सहसचिव रत्नागिरी दक्षिण, सुमित जाधव साहेब युवाध्यक्ष रत्नागिरी दक्षिण, भा बी कांबळे साहेब अध्यक्ष तालुका लांजा भारतीय बौद्ध महासभा, दिनेश कांबळे सचिव तालुका लांजा भारतीय बौद्ध महासभा, दिनकर कांबळे युवा महासचिव रत्नागिरी दक्षिण, सुरेश भिशे साहेब उपाध्यक्ष रत्नागिरी दक्षिण, सूरज तांबे साहेब युवाध्यक्ष रत्नागिरी उत्तर, तरुण मर्चंडे तालुका सचिव खेड, सागर जाधव तालुका अध्यक्ष खेड, मिलिंद गमरे तालुका सचिव खेड इत्यादी मान्यवर आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। या सुंदर अशा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाकर कांबळे तालुका महासचिव, चंद्रकांत कांबळे तालुका सचिव यांनी अगदी उत्तमरित्या पार पाडले। तसेच या कार्यक्रमासाठी आलेले वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांचे आभार शंकर कांबळे तालुका सचिव यांनी मानले। तसेच या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना जिल्हाध्यक्ष रत्नागिरी गौतम गमरे, तसेच सादिक काजी जिल्हाध्यक्ष रत्नागिरी उत्तर, तसेच सुभाष जाधव उपाध्यक्ष रत्नागिरी दक्षिण, तसेच वीरताई बेटकर अध्यक्ष रत्नागिरी दक्षिण महिला आघाडी, सीताराम कांबळे महासचिव, काका जोशी, सुमित जाधव युवाध्यक्ष रत्नागिरी, तसेच भाबी कांबळे अध्यक्ष तालुका लांजा भारतीय बौद्ध महासभा, दिनेश कांबळे सचिव तालुका लांजा, तसेच जे बी कांबळे तालुका लांजा उपाध्यक्ष इत्यादी मान्यवरांनी या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना उत्तम असे मोलाचे मार्गदर्शन केले। तसेच मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती प्रदानपत्र सुद्धा देण्यात आले। या कार्यक्रमाचे अगदी सुंदर व्यवस्थित नीटनेटकेपणाने लांजा तालुक्याच्या वंचित बहुजन आघाडीच्या कमिटीने आयोजन केले होते। हा संपूर्ण कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला। आपण प्रत्येकाने हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा। लोकनेता यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। नमो बुद्धाय। जय भीम, जय संविधान। सर्वांना सविनय जय भीम। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, त्याचप्रमाणे भारतीय संविधानाचे जनक भारतरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना त्रिवार अभिवादन। वंचितांचे आधारस्तंभ श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, राष्ट्रीय अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र प्रदेशच्या सन्माननीय अध्यक्ष आदरणीय रेखाताई ठाकूर, रत्नागिरी जिल्हा उत्तर विभागाचे सन्माननीय अध्यक्ष आयुष्यमान गौतम गमरे साहेब, आज या ठिकाणी उपस्थित पूर्व विभाग रत्नागिरी जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे सादिक भाई काजी साहेब, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित महिला जिल्हा अध्यक्ष आदरणीय वीरश्री बेटकरताई, जिल्हा उपाध्यक्ष दक्षिण विभाग आदरणीय शिवाजी जाधव साहेब, रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय भिसे साहेब, त्याचप्रमाणे सचिव लांजा तालुक्याचे मार्गदर्शक राहिलेले सीताराम कांबळे साहेब, कोकणचे गाडगे महाराज
आणि जिल्ह्याचे सल्लागार आयुष्यमान काका जोशी साहेब, त्याचप्रमाणे जिल्हा सहसचिव राजेंद्र कांबळे साहेब, रत्नागिरी जिल्हा युवा अध्यक्ष आदरणीय सुमित जाधव साहेब, लोकनेता यूट्यूब चॅनल प्रोप्रायटर संपूर्ण चित्रीकरणासाठी उपस्थित विकास चव्हाण साहेब, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष खेड आयुष्यमान सागर जाधव साहेब, खेड तालुका सचिव आदरणीय मिलिंद गमरे साहेब, त्याचप्रमाणे खेडचे शाखा प्रमुख माननीय तरुण मर्चंडे साहेब, या विचारमंचावर उपस्थित भारतीय बौद्ध महासभा या सभेचे सन्माननीय तालुका अध्यक्ष आर.बी. कांबळे साहेब, त्याचप्रमाणे युवा अध्यक्ष खेड सुरेश तांबे साहेब आणि आमच्या लांजा तालुक्याचे सर्व पदाधिकारी, सभा चालू करण्यापूर्वी या सभेला एक अध्यक्ष द्यावा लागतो. प्रोटोकॉल प्रमाणे आजची ही सभा लांजा तालुका वंचित बहुजन आघाडीच्या अधिपत्याखाली आयोजित करण्यात आली असून आजच्या या सभेचे सन्माननीय अध्यक्ष म्हणून वंचित बहुजन लांजा तालुक्याचे सन्माननीय अध्यक्ष आयुष्यमान मोहन धनावडे साहेब हे अध्यक्षपद भूषवतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वांना सस्नेह जय भीम. अखिल भारताचे वंचित दीनदुबळ्यांचे श्रद्धास्थान आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या विचाराने चाललेली ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चळवळीचे सर्व उपस्थित असलेले इथे त्यांचे अनुयायी, उपस्थित जिल्हा अध्यक्ष या सर्वांचे मी वंचित बहुजन आघाडी लांजा तालुका याच्या वतीने स्वागत करतोय. प्रोटोकॉल प्रमाणे आजची ही वंचित बहुजन आघाडी लांजा तालुका यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली मार्गदर्शनपर जी सभा होणार आहे, या सभेच्या अध्यक्षस्थानासाठी आमचे विद्यमान अध्यक्ष आयुष्यमान मोहनजी धनावडे यांच्या नावाची जी घोषणा करण्यात आलेली आहे त्यास मी माझे अनुमोदन देतो. त्यांनी आपली जागा स्वीकारावी. सर्वांना जय भीम. अखंड ईश्वरा शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज आणि आजच्या ह्या वंचित बहुजन आघाडीच्या लांजा तालुका वंचित बहुजन आघाडी म्हणून माझी या निवड झालेली अध्यक्ष म्हणून ते मी अध्यक्षपद स्वीकारतो. तत्पूर्वी माझे जिल्हा अध्यक्ष गमरे साहेब, जिल्हा उपाध्यक्ष माझे सुभाष जाधव साहेब, सादिक भाई आमचे जिल्हा अध्यक्ष लांजा तालुक्याचे आर.बी. कांबळे साहेब आपले बौद्ध महासभेचे अध्यक्ष आणि युवा अध्यक्ष आपले सुमित जाधव साहेब, या सगळ्यांचं मी आमच्या मॅडम बेटकर मॅडम, काका जोशी आणि सगळे सहकारी माझे सीताराम कांबळे, इतर सगळे सहकारी असून मी त्यांचं सगळ्यांचं स्वागत करतो आणि आजची सभा पुढील आमचे मार्गदर्शक महासचिव चालू करतील अशी त्यांना एक विनंती करतो. जय भीम. जय. आता या कार्यक्रमाचे अध्यक्षपद लांजा तालुका अध्यक्ष धनावडे साहेबांनी स्वीकारले आहे. पुढील आता कामकाजाला सुरुवात करण्यापूर्वी प्रथमतः महामानवांना पुष्पहार व दीप प्रज्वलित करून पुढील कामकाजाला सुरुवात करायची आहे. मी या ठिकाणी विनंती करतो दक्षिणचे जिल्हाध्यक्ष आदरणीय गमरे साहेब, त्याचप्रमाणे उत्तरचे जिल्हाध्यक्ष आदरणीय सादिकभाई काजी, रत्नागिरी जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष आदरणीय बेटकर मॅडम, त्याचप्रमाणे युवा अध्यक्ष सुमित जाधव साहेब,
त्याचप्रमाणे खेडचे उत्तरचे जिल्हा युवा अध्यक्ष सुरत तांबे साहेब या सर्वांनी या ठिकाणी येऊन या ठिकाणी पुढील दीप प्रज्वलित व पुष्पहार घालून या कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे. शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. उपस्थितांनी दीप प्रज्वलित करायचं आहे प्रत्येकाने. वंचित बहुजन आघाडीचा विजय सो वंचित बहुजन आघाडीचा विजय सो. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ है श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ है. अगरबत्ती लाव. अरे पाच लाव. एक सगळ्यांनी लावा. काका काका या इकडे. काका काका पुढे या इकडे या इकडे. काका वगैरे आहेत ना त्यांना पुढे घ्यायचं. लांब लांब लावा. अगरबत्ती एक छोटा आता नको थांबू त्याच्यानंतर विसरणार. वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा. आंबेडकर आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. आंबेडकर आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. इराणी विचार मंचाकडे यायचं आहे. उपाध्यक्षपदी असलेले महेंद्र धनावडे यांनी लवकर या. वेळ नका लावू. मी या ठिकाणी आमच्या लाता तालुक्याच्या अध्यक्षांना विनंती करतो खाली पुढील दिशा पाहणार आहोत. आमच्या तालुक्याला सतत साथ देण्यासाठी ज्यांची आम्ही वाट बघत होतो आमचे खंबीर नेतृत्व म्हणून दक्षिण विभाग वंचित बहुजन आघाडी रत्नागिरी विभागाचे सन्माननीय अध्यक्ष या आमच्या निमंत्रिताला उपस्थित राहून आम्हाला उत्तम सहकार्य केल्याबद्दल या ठिकाणी त्यांचा एक उपस्थित सोहळा म्हणून लांजा तालुक्याच्या वतीने आदरणीय गौतम गंभीरे साहेबांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना आम्ही सन्मानित करत आहोत. वंचित बहुजन आघाडीचा विजय सो. हो तुम्ही या बाजूला ना. या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन त्यानंतर पूर्व विभागाचे सन्माननीय अध्यक्ष खरंच आपल्या जिल्हा अध्यक्ष आदरणीय सादिकभाई काझी साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचा सन्मान या लांजा तालुक्यातील प्रसिद्ध प्रमुख आदरणीय बापेकर साहेब अनुज कांबळे साहेब व सचिवांनी पुढे यायचं. प्रत्येकाचं नाव घेतलं जाणार नाही. वंचित बहुजन आघाडीचा या ठिकाणी सादिकभाई काझी पूर्व विभागाचे धडाडीचे नेतृत्व जिल्हा अध्यक्ष यांचा सन्मान होत आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं.
रत्नागिरी जिल्ह्याला प्रथमतः जिल्ह्याला महिला अध्यक्ष लाभलेल्या आहे आणि आपण एक त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी प्रसिद्ध प्रमुख प्रवक्ता वंचित बहुजन आघाडी लांजा तालुका आदरणीय बापेकर साहेब आहेत त्यांच्या हस्ते, त्याचप्रमाणे तालुक्याची टीमने देखील त्यांना अध्यक्षाने उभं राहायचं आहे, त्यांच्या हस्ते देखील होणार आहे संयुक्तरित्या. महिलांनी पुढे जा. काही नाही. आघाडीचा इकडे करा, इकडे करा. अशा इकडे राहते काही असं. दक्षिण विभागाचे युवा बऱ्याच कालावधीनंतर युवा नेतृत्व अतिशय कणखर व्यक्तिमत्व आहे आमच्या दक्षिण विभागाला. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा या ठिकाणी सन्मान झालेला आहे. त्याच टीमने उभं राहायचं. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा या आम्हाला सहकार्य करणारे आमचे धम्मबंधू आदरणीय उपाध्यक्ष सुभाषजी जाधव साहेब यांचा सन्मान मी विनंती करतो की तालुका सचिव या सर्व टीमने करायचा आहे. त्याचबरोबर अध्यक्ष कंटिन्यू राहतील. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा त्याचप्रमाणे सन्मान आमच्या तालुक्याच्या वतीने होत आहे. पुढे या. पहिले शाल घालायचं. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा पुढील सन्मान मी विनंती करतो. आम्हाला अतिशय उत्तम सहकार्य केले आणि या कार्यक्रमाची रूपरेषा आखून देण्यापासून ते सर्व जबाबदारी पार पाडण्याचं आम्हाला सहकार्य लाभलेले आमच्या लांजा तालुक्यातील परंतु जिल्ह्याला दिलेले प्रतिनिधित्व आदरणीय सीतारामजी कांबळे जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे सचिव यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवा कृपया. दिनेश कांबळे पुढे. वंचित बहुजन आघाडीचा पुढे 2 टर्म का होईना लढले आणि उत्तम मतदान देखील घेणारे कोकणचे गाडगे महाराज, त्याचप्रमाणे बहुजन आघाडीचा या ठिकाणी आदरणीय तिकडे करा तो इकडे बरोबर आहे. थोडं मागे चलो. अमर कांबळे साहेब पुढे यायचं आहे. चलो. मान्यवरांच्या स्वागताचं तालुका उभा राहायचं आहे. मान्यवरांच्या संयुक्तरित्या सर्व तालुक्यांचा सन्मान. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा या ठिकाणी लांजा तालुक्याचा देखील सन्मान जिल्ह्याच्या वतीने झाला असं मी या ठिकाणी या आघाडी तालुका कार्यकारिणी निवडीबाबत आमचे जिल्हाध्यक्ष जिल्हा पूर्ण कमिटीनं अतिशय मेहनत घेऊन परिश्रम घेऊन ती यादी मान्यता करून आमची कामकाजाला दिशा ठरवण्यासाठी नियुक्ती केलेली आहे. त्यांच्या नियुक्तीला आम्ही उत्तम पद्धतीने साथ तर देऊ आणि त्यांचं सहकार्य देखील उत्तम पद्धतीचा लाभतं. तरी या नवनिर्वाचित कार्यकारिणीचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. मी विनंती करतो या ठिकाणी
लांजा तालुका कार्यकारिणी यांचा सन्मान होत आहे. मी विनंती करतो आदरणीय चंद्रकांत कांबळे लांजा तालुका सचिव यांनी सुरुवात करायची आहे पुढील कार्यक्रमाची. या ठिकाणी लांजा तालुका कार्यकारिणी यांचा सन्मान होत आहे. मी विनंती करतो आदरणीय चंद्रकांत कांबळे लांजा तालुका सचिव यांनी सुरुवात करायची आहे पुढील कार्यक्रमाची. सर्वांना माहिती पाहिजे संपूर्ण विचार मंच वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष प्रदेश सम्राट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि या विचार मंचावर उपस्थित सर्व मान्यवर लांजा तालुका सर्व कार्यकर्ते पदाधिकारी महिला वर्ग या ठिकाणी ज्या कार्यकर्त्यांची नियुक्ती झाली आहे सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी नावं घेत आहे. आमच्या लांजा तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय मोहन आप्पा धनावडे साहेब जिल्ह्याच्या वतीने उपस्थित लांजा तालुका अध्यक्ष उत्तर आणि दक्षिणचे सगळ्या दोन्ही उत्तर आणि दक्षिण रत्नागिरी उत्तर दक्षिण अध्यक्षांच्या वतीने धनावडे साहेबांना हे नियुक्ती पत्र प्रदान करत आहे आणि छोटा पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करत आहे. काय नाही हे घटलंय. ओके. माझी पोलीस माजी पोलीस निरीक्षक पट्टी तुमच्याकडे नाही. या पट्टी आहे. नियुक्ती पत्र द्या. लांजा तालुका उपाध्यक्ष आदेल शौकत कादर नवरे पवार साहेब तुम्ही ना इथपर्यंत एंटर करा. हा प्लीज. हो रे ते दिसतंय. उपाध्यक्ष भगवान अनाजी कांबळे नियुक्तीपत्र उपाध्यक्ष प्रकाश लक्ष्मण कांबळे महेंद्र विश्राम धनावडे लांजा तालुका याचं सतत आम्हाला मार्गदर्शन असतं असे आदरणीय व्यक्ती होते प्रभाकर कांबळे साहेब महासचिव थोडा वेळ उभे राहा. पुढील निवेदन आदरणीय संदेश रामचंद्र जाधव लांजा तालुका सचिव. हा विशेष उल्लेख करायचा म्हणजे आपल्या पक्षाची प्रमाणपत्र आहेत ती ग्रामपंचायत सदस्य म्हणून आणि त्याप्रमाणे त्यांनी स्वतःहून सगळ्यांची केली आणि आम्हाला 100% प्रमाणपत्र मिळाल्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद. संदेश जाधव साहेब. चंद्रकांत कांबळे सचिव दिनेश लांजा तालुका पुढील सचिव चंद्रकांत शंकर कांबळे. या ठिकाणी संपर्क प्रमुख दिनेश कांबळे साहेब आणि प्रमुख संघटक म्हणून अतिशय उत्तम साथ देणारे आमचे धर्मबंधू आदरणीय राजेंद्र विठ्ठल जाधव. साहेबांना मोठा घ्या ना.
संघटक म्हणून राजेश काशीराम कांबळे यांना विनंती करतो पुढे। या ठिकाणी तालुका कार्यकारिणीचे नियुक्त प्रदान पत्र जिल्हा कमिटीकडून देण्यात आलेलं आहे। त्यांना पर भाषणामध्ये जिल्हा कार्यकारिणी उपस्थित देतीलच। पुढील सन्मान मधून झालेले आहे। प्रथमतः हरिभाई नेवरेकर बराच वेळ इथे उपस्थित होते। मला वाटतं काजी साहेब आले त्यावेळेला त्यांची मुलाखत झाली, परंतु त्यांच्या आजीची तब्येत जास्त असल्यामुळे ते गेले, पण थोड्या वेळात देखील होते। तरी या ठिकाणी आरिफ नेवरेकर साहेबांचा या पक्षामध्ये जाहीर प्रवेश होत होता असं मी जाहीर करतो। पुढील त्यांची नियुक्ती पद्धत दिली जाईल। त्याचप्रमाणे ओबीसी प्रवर्गामधून या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या लांजा तालुक्यातील आदरणीय नितीन दत्ताराम मेस्त्री यांचा या वंचित बहुजन आघाडी या कुटुंबामध्ये जाहीर प्रवेश होत आहे। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचा आहे आणि त्यांना सन्मानित करत आहे। रत्नागिरी दक्षिण व पूर्व विभागाचे तमाम टीम सन्मान त्यांच्या वतीने होईल। महिला आघाडीचा दोन्ही जिल्हा अध्यक्षांच्या परवानगीने मी तो कार्यक्रम घेत आहे। आदरणीय लांजा तालुका वंचित बहुजन महिला आघाडी म्हणून निमिषा अनुज जाधव या आता वकिलीची एक्झाम दिलेली आहे, कालांतराने त्या होतीलच। त्यांचा महिला आघाडी लांजा तालुक्याच्या महासचिव पदी सर्वांच्या अनुमताने मी या ठिकाणी जाहीर करत आहे। त्यांनी पुढे यायचे। वंचित बहुजन महिला आघाडी मी आदरणीय जिल्हा अध्यक्ष बेटकर मॅडमला विनंती करतो की त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा या ठिकाणी बेटकर मॅडम तुम्हाला एक पूजा राजेश पवार म्हणून गोविल मधून एक अतिशय हुशार महिला आम्ही दिलेली आहे। प्रवेश नंतर होईलच, आता त्या उपस्थित नाही। पुढील महिला आघाडी वंचित बहुजन लांजा तालुका म्हणून उपाध्यक्षपदी अनिता अशोक पवार उपाध्यक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी जाहीर करत आहोत। अनिता अशोक पवार यांनी पुढे यायचं आहे। वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी यांचा सन्मान करायचा आहे। राकेश शांताराम कांबळे युवा आघाडीचे लांजा तालुक्याचे उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी ते पदभार सांभाळणार आहे। राकेश शांताराम कांबळे कृपया पुढे यायचंय। मंगेश गोरे मंगेश कांबळे यांचा या ठिकाणी युवा कार्यकारिणीमध्ये समाविष्ट होत आहे। युवा कार्यकारिणीने युवा कार्यकारिणीचा सन्मान करायचा आहे। योगेश गोरे ते धनगर समाजाच्या प्रवर्गातून येतात, त्यांचं देखील या वंचित परिवारामध्ये हार्दिक स्वागत। युवा दोन्ही जिल्ह्याचे अध्यक्ष महासचिव संघटकांच्या वतीने सन्मान होत आहे। गव्हाणे विभागातून एक गट असतो, त्या गटासाठी जिल्हा परिषद गट म्हणून अध्यक्ष या ठिकाणी आमच्या बरोबर पूर्वी काम करणारे, परंतु नंतर खंडित होता प्रवाह, पुन्हा पदावर आम्ही त्यांना नियुक्त करत आहोत। जिल्हा परिषद गव्हाणे विभाग गटामध्ये आदरणीय विजय शंकर कांबळे साहेब यांची नियुक्ती करण्यात येत आहे। मी जिल्हा दोन्ही कमिटी व उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की त्यांचा सन्मान करायचा आहे। या ठिकाणी कांबळे साहेबांचा सन्मान होत आहे। वाट पाहत आहोत, तो क्षण आता सुरू होणार आहे।
मी विनंती करतो जिल्हा कार्यकारिणीचं मार्गदर्शन ते महत्वाचं या ठिकाणी कार्यक्रमाचं सूत्र आहे ते मार्गदर्शन, आणि या मार्गदर्शनासाठी मी विनंती करतो प्रथमतः लांजा तालुक्यातून जिल्ह्याला प्रतिनिधित्व करणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय सीताराम कांबळे साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करायचं आहे. सीताराम कांबळे सर्वांनी मार्गदर्शन संपल्याच्या नंतर टाळ्या वाजवा कृपया करून. प्रथमतः सर्वांना सप्रेम जय भीम. गुलामाला गुलामीची जाणीव करून अखंड विश्वाला शांतीचा आणि समतेचा संदेश देणारे शांतीदूत भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार करून देणारे आमचे प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित असणारे लोकनेता YouTube चॅनल, या चॅनलचे सर्वा वंचितला अतिशय उत्तम पद्धतीने जाहिराती करून देणारे आमचे मित्र आदरणीय विकासजी चव्हाण साहेब यांचा सन्मान या ठिकाणी राहिला होता. तरी देखील त्यांचा सन्मान मी संपूर्ण टीमच्या वतीनं करत आहे. विकासजी चव्हाण साहेब त्यांनी पुढे यायचं आहे. महाराष्ट्र कमिटीचे पण प्रसारक आहेत. मी तालुका प्रसिद्धी प्रमुख डॉक्टर प्रसादांना विनंती करतो त्यांनी पुढे यायचं आहे. टाळ्या वाजल्या. तर थांबता पुढील मार्गदर्शक सीताराम कांबळे साहेब करत आहेत. गुलामाला गुलामीची जाणीव करून अखंड विश्वाला शांतीचा आणि समतेचा संदेश देणारे शांतीदूत भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि येथेच राजे छत्रपती शिवाजी महाराज या थोर महापुरुषांच्या विचारांना त्यागांना प्रथम पंचम प्रणाम करून उपस्थित लांजा तालुका सर्व कार्यकारिणी मार्गदर्शन सभा नियुक्ती पत्र प्रदान असा हा कार्यक्रम सर्व कार्यकारिणी तालुक्याच्या कमिटीने जो आयोजक केलेला आहे त्या प्रथम मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि या कार्यक्रमानिमित्त उपस्थित जिल्हा दक्षिण विभागाचे प्रमुख आदरणीय गमरे साहेब जिल्ह्याचे अध्यक्ष तसेच रत्नागिरी जिल्हा पूर्व विभाग या विभागातील अध्यक्ष साजिदभाई काझी साहेब आणि सुभाष दक्षिण विभागाचे उपाध्यक्ष आपले सुभाषजी जाधव साहेब, काका जोशी, मी सर्वांचं काही नावं घेत बसत नाहीये, परंतु या ठिकाणी जो कार्यक्रम खरोखरच अति एकदम महत्वाचा आणि चांगल्या सुटसुटीत प्रमाणे जो आयोजित केलेला आहे तो असाच याच्या पुढे ते नियुक्ती पत्र जे प्रदान केलेलं आहे ते म्हटलं जातं संघटन असावं तर कसं, जर माणूस संघटित असला तरच त्याचं पुढे संघटन घडवून येतं. आणि अशा प्रकारे जर सर्व लांजा तालुक्याच्या वतीने मी पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो. हे संघटन असलं तरच ते संघटन करता येतं. एक जोमाने तनाने मनाने संघटित राहून एकमेकाशी संपर्क साधून पुढे संघटन कसं वाढेल आणि बाळासाहेबांचे आदरणीय श्रद्धेय बाळासाहेबांचे हात कसे आपल्याला बळकट करता येतील ही मी अपेक्षा व्यक्त करून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय भीम. धन्यवाद कांबळे साहेब. पुढील मार्गदर्शक या ठिकाणी महिला अध्यक्षा आदरणीय वीरश्री बेटकर यांनी आपले विचार या ठिकाणी मांडायचे आहे.
बेटकर मॅडम तदनंतर बोलणार आहे. आपल्याला युवा कार्यकारिणीला एक तेज निर्माण करण्यासाठी युवा अध्यक्ष आदरणीय सुमित जाधव साहेब आपले मार्गदर्शन करायचे आहे. सर्वांना माहितीपूर्वक जय भीम. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय, भारतीय राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्या वंचित समूहाला सत्तेचा राजमार्ग दाखवणारे आपल्या सर्वांचे नेते, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आज मंचकावर उपस्थित, वंचित बहुजन आघाडीचे दोन्ही आमचे जिल्हाध्यक्ष काजीसाहेब गमरेसाहेब, उपस्थित सर्व मान्यवर, आज जो कार्यक्रम घेतलेला आहे लांजा तालुक्याची कार्यकारी जाहीर त्यांचा सत्कार, पक्षप्रवेश, युवाची काही कार्यकर्त्यांची नावं, कार्यकारिणीची नावं, या कार्यकारिणीला जाहीर झाल्यामुळे मी त्यांना शुभेच्छा देतो व आपण सर्वांनी मिळून बाळासाहेब आंबेडकर यांचे हात कसे मजबूत होतील याकडे सर्वांनी लक्ष देऊया. आता येणारी जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, नगरपंचायत असेल, यामध्ये आपले उमेदवार कसे निवडून जातील, बाळासाहेबांचा पक्ष कसा मजबूत होईल याकडे सर्वांनी लक्ष देऊया. पद असेल, आज पद असेल, उद्या पद नसेल, पदासाठी रोज मनात न ठेवता आपण बाळासाहेबांचे कार्यकर्ते आहोत, हेच आपल्यासाठी महत्वाचं पद आहे आणि यासाठी वाटेल ते पक्षासाठी करण्याची आपण सर्वांनी तयारी ठेवूया. एवढंच बोलतो. पुन्हा एकदा सर्व कार्यकर्त्यांना आणि आज प्रवेश झालेल्यांना देखील शुभेच्छा देतो आणि माझे मनोगत नामवतो. जय भीम, जय भूत. धन्यवाद सुमित जाधव साहेब. पुढील मार्गदर्शक आदरणीय काका जोशी साहेब करतील अशी मी विनंती करतो. सर्व महापुरुषांच्या समोर नतमस्तक होतो आणि मंचावर सर्व मान्यवर आणि समोर बसलेल्या माझ्या माता भगिनींनो, जय भीम, जय भीम, जय भीम. आज तुम्ही मला इथं सत्कार केला, कार्यक्रम चांगला का. माझं मत आहे आपल्यातले जे गट तर काय तेवढे विसरावे, तन मन धन या इथून आपण सगळ्यांनी काम करूया. काजी साहेब बोलले काका जोशी कपडे कसे करतो, ते कपडे आहेत ना माझे. मी बहुजन समाजामध्ये ओबीसी समाजातला माणूस कसा दिसला पाहिजे या हेतून माझा ड्रेस मी नेहमी वापरतो. मला सांगायची गरज नाही की बाबासाहेबांच्या विचारानं हा एक ओबीसी यांच्यामध्ये कुठेतरी नाचतोय, काहीतरी करतोय, हे त्याला दिसलं पाहिजे या हेतून मी माझा हा ड्रेस नेहमी घालतो. प्रवासामध्ये कुठे होतो. आता काल मी शिर्डीला होतो, माझा हाच प्रवास केला पण पुरी शिर्डी ताब्यात घेतली. बहिर्मुक्त भटमुक्त या विषयाकडे मला नेलं होतं. हा माझा विषय आहे आणि या विषयावरती मी ओबीसी समाजामध्ये काम करण्याचं तर बाळासाहेबांचे हात आपण सगळ्यांनी बळकट केले पाहिजे. परवा पाहिलं की या ठिकाणी बाळासाहेबांनी मोर्चा केला, या त्या ठिकाणी वंचित प्रकाश आंबेडकरांनी जो आपल्याला या आरएसएस वरती संघटनावरती मोर्चा करण्याची पहिली जी पद्धत होती, एवढी ताकद असेल ते बाळासाहेबांकडेच दिसली आणि हे बाळासाहेबांचे हात बळकट करण्यासाठी व माझा समाज भरपूर आहे. मला ओळखणारे 99% लोक मला कोकणात ओळखतात पण माझ्या जवळ याला घाबरतात की हा काय बुद्धबिद्ध झाला का, अशी त्यांची डोक्यातली कल्पना आहे. पण मला ओळखायला गेलं तर रत्नागिरी जिल्ह्यात किंवा सिंधुदुर्गात 109 तालुके आहेत ना, कोणी काका जोशीचं नाव ओळखावं. मी जास्त भाषण करणार नाही पण माझी जी भाषण आहेत तर युट्यूबला सर्च मारा, प्रबोधनकार मारुती काका जोशी टाका आणि माझी 6, 7, 8 भाषण आहे का. एक भाषण माझं लंडन मध्ये 800 ग्रुप मध्ये मेघा सोनावणे नावाची मुलगी मला फोन करते की लंडन मध्ये 800 ग्रुपला आहे. असं या पद्धतीनं माझं जागतिक लेवल मध्ये ही 7-8 भाषण युट्यूबला पहा. मी जास्त भाषण करणार नाहीये पण आपण गट तश विसरूया, मतभेद विसरूया, संघटित होऊया. बाळासाहेबांचे हात आपण सगळ्यांनी बळकट करूया आणि आता जे इलेक्शन आले त्यासाठी तुम्ही तन बन धनाने एकत्र होऊया. अनेक गट असतात, संघर्ष हा नेहमीच असतो. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ व मटी, चांगल्या विचारांची चांगली फळे येतात. आपण दुश्मनाला सुद्धा कसं म्हणायचं की त्याला जवळ कसं करायचं हे आपल्याकडे ताकद पाहिजे. संघर्ष हा नेहमीच असतो, संघर्षातून मोठी ताकद मिळते
अशा पद्धतीनं मला पहिलं प्रबोधन दिलं आणि मला वाढवणारे आहेत लोकनेता चॅनल विकास चव्हाण, हे माझे जिगरी दोस्त आहेत. कुठे जातील त्याचं माझं व्याख्यान, माझे विचार मांडायला बरोबर पडतात. पण आता मला थोडक्यात सांगायचं म्हटलं की हे प्रस्थापित लोक संविधान संपवायसाठी निघालेले आहेत आणि संविधान वाचवण्यासाठी घरात सडून मरण्यापेक्षा रस्त्यावरती लढून मरूया, एवढंच बोलतो. विशेष सांगतो. या संपूर्ण इत्थंभूत माहिती जेवढी शक्य होईल तेवढी आम्ही गोळा केलेलं, उर्वरित आम्ही त्याचा पुरवठा करू. ती माहिती पुस्तिका 2 मिनिटाच्या कार्यक्रमा अवधी मागून घेतलेला आहे, तो आम्ही जिल्ह्याला सुपूर्द करतो. जय भीम. जय भीम. आजचा नियोजित कार्यक्रम अतिशय सुंदर. म्हणजे कांबळे सरांचं मुंबईत असून सुद्धा निमंत्रण इतकं जोरदार, बरोबर. म्हणजे प्रथमच मी अध्यक्ष झाल्यापासून प्रथमच हा कार्यक्रम मी उपस्थित आहे या कार्यक्रमाला. त्याच्यामुळे आमचे सगळे उपस्थित मान्यवर यांना मानाचा जयभीम करते. आणि तुम्ही मला इथपर्यंत बोलावलं आदरानं, म्हणजे जे सगळं श्रेय कांबळे सरांचं आहे. मुंबईत असून सुद्धा त्यांचं नियोजन इतकं सुंदर, बरोबर ना. म्हणजे एकामेकाला कुठे काय चुकत असेल, चुकत नाही कोण, पण चुकल्याशिवाय मोठा कोण होत नाही, बरोबर. चुकणं फार गरजेचं आहे. चुकला तर माणूस तो मोठा होतो. त्याच्यामुळे कसं मला इथंपर्यंत बोलवलं, महिलांचं संघटन पण झालं अतिशय. म्हणजे अजून जिल्ह्यात तुम्ही मला दोन्ही एकही महिला दिली नाही, पण लांजा तालुक्यातल्या 2 तारखा मला महिला मिळाल्या. त्याच्यामुळे मला अतिशय आनंद आहे. आणि तुमची सगळ्यांची म्हणजे नियुक्ती झाली तर बाबासाहेबांचं जास्तीत जास्त जोमानं, बाबासाहेबांचं स्वप्न साकार करणं फार गरजेचं आहे आपलं, हे लक्षात ठेवा. नुसतं आपण पदं घ्यायची नाही, ती पदं घेतल्यानंतर आपण जोमानं काम म्हणजे कार्याला सुरुवात करायची आहे. कारण आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुका आलेल्या आहेत. तरी जसा बाळासाहेबांचा वरून आदेश आहे, आपले आदरणीय गमरे सर इथं उपस्थित आहेत, त्यांच्या सुद्धा आदेशानं किंवा त्यांच्या विचारानं आपण सगळ्यांनी खूप छानपैकी आणि नियोजन इतकं सुंदर, भन्नाट, छानच, प्रश्नच नाही. म्हणजे विचार इतके पुढे जाणार आहेत लांजा तालुक्यात, असं मला वाटायला लागलं नाही. म्हणजे इथल्या कार्यकारिणीच्या ह्याच्यावरून तरी, कारण युवा अध्यक्ष पण फार चांगलेच आहे. आमचे जाधव सरांचे सुपुत्र आहेत जिल्ह्याचे, त्याच्यामुळे ते अधिक जोमानं काम सुरू होणार आहे. तरी माझी सगळ्यांना विनंती असेल की बाबासाहेबांचं स्वप्न आपल्याला खरोखर साकार होईल अशी माझी तुम्हाला नम्र विनंती असेल. आणि जय भीम. इथंच थांबते. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. छत्रपती शिवराय तमाम दलित पीडित शोषितांचे उद्धार करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पंजाब प्रणाम. सर्व महापुरुष महामातांच्या विचारांना अभिवादन करून या देशामध्ये झंझावात तयार करून ऐश्वर्यात जीवन सुखात जगत जगले असते, परंतु तमाम वंचितांसाठी आज कायमस्वरूपी बहुजनांसाठी लढतायत ते आपल्या सर्वांचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या देखील विचारांना सविनय जय भीम. आपल्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या देखील कार्यास सविनय जय भीम. आजच्या या प्रमाणपत्र प्रदान करत असताना या सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष, या तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय धनावडे साहेब, जिल्ह्याचे अध्यक्ष गौतमजी गमरे साहेब, आम्हाला एक नवीन अध्यक्ष लाभले. दोन्ही जिल्हे गेली 10 वर्षे एक संघ बसले नव्हते, परंतु तुमच्या दोघांच्या सहकार्याने दोन्ही जिल्हे एका संघ विचारामध्ये बसत आहे. परिवर्तन 100% घडणार, कारण दोन्ही जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष जेव्हा एक संघ येतात आणि आपल्या चळवळीवर गतिमान विषयाची मांडणी करतात त्यावेळेस विकास हा निश्चित असतो. नाही तर मी माझं घर बघतो, तुम्ही तुमचं घर बघा असं जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा आमचा पराजय निश्चित असतो. पण आज परिवर्तन नक्की आहे. आमचे दोन्ही जिल्हा अध्यक्ष आमचे दोन्ही युवा अध्यक्ष आहेत, जिल्हा अध्यक्षा मॅडम आहेत. आणि परिवर्तन करण्यासाठी गेली 15 वर्ष आपलं घर सोडून
एक परिवर्तनाची झंझावात करतायत ते आमच्या कोकणचे गाडगे महाराज आणि ज्यांनी 2 वेळा लोकसभा लढवली. अतिशय आंबेडकर घराण्यावर प्रामाणिकपणाने ज्यांनी प्रेम केलं. अनेक अडचणी आल्या पण सगळ्या अडचणीवर मात करून स्वतःची पत्नी देखील मयत झाली. परंतु माणूस या वयात देखील घरी न बसता बाळासाहेब आंबेडकरांचे विचार या वयात जर हे मांडत असतील तर आम्ही सगळ्यांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन काय करायला पाहिजे ती मी सांगण्याची गरज नाही. बांधवांनो, या साऱ्या मंडळीला मी जय हिंद करतो. भारतीय बौद्ध महासभेचे सन्माननीय अध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत. सर्व लांजा तालुक्याची कार्यकारिणी बांधवांनो, एक सुंदर कार्यक्रमाचं नीटनेटक्या कार्यक्रमाचं तुम्ही नियोजन केलेलं आहे. त्याबद्दल माझ्या नवीन कार्यकारिणीचे मी जाहीर आभार मानतो. आपल्यावर आता जबाबदारी पडणार आहे आणि ती जबाबदारी या लांजा तालुक्याची जबाबदारी तुम्ही सर्वांनी आजपासून घेण्याची प्रमाणपत्र आम्ही तुम्हाला दिलेलं आहे, एवढं साहेबांनी दिलेलं आहे. आणि हे करत असताना साहेबांचे विचार प्रत्येक घराघरात या प्रत्येक खेड्यात प्रत्येक माणसापर्यंत बाळासाहेब आंबेडकर म्हणजे वंचित बहुजन आघाडीसाठी बाळासाहेब कसे देह जिजवत आहे. अखंड आंबेडकर कुटुंबाच्या परिवाराच्या वतीनं आपण हे सांगायला पाहिजे की आज मी एकमेवच नेता या देशामधला आहे जो RSS ला आपल्या छातीवर घेऊन तमाम एकता फिरतो. त्याचं नाव बाळासाहेब आंबेडकर आणि त्याचे अनुयायी तुम्ही सगळे आहात. आणि म्हणून साहेब कुठेही तुम्ही घाबरायचं नाही, कारण आमचा नेता जर कोणाला घाबरत नसेल तर आम्ही कोणाला घाबरायचं. तू घरायची तर सोडा. अरे RSS गेली अनेक वर्ष आपल्या छातीवर एकमेव माणूस घेऊन फिरतोय आणि बोलतोय स्पष्टपणे. आज परवा औरंगाबाद मध्ये झालेल्या मोर्चामध्ये स्पष्टपणे प्रश्न विचारण्यात आले वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं. भारत देश स्वतंत्र झाला 30 पासून आजपर्यंत फक्त हे प्रश्न, मग त्यावेळेची भारी बहुजन महासंघ असेल, आताची वंचित बहुजन आघाडी असेल, फक्त बाळासाहेब आंबेडकर प्रश्न विचारतात. मग या देशातले सत्ताधारी हा प्रश्न का विचारत नाहीत? त्याचं कारण एकमेव असेल की सत्ताधारी असतील ते देखील आणि विरोधक असतील ते देखील हे सगळे एक आहेत. फक्त तुम्हाला आणि मला ही चळवळ पुढे न्यायची आहे आणि भारत देश जर टिकवायचा असेल तर भारतीय संविधान वाचवणं तुमची माझी जबाबदारी लागते. कारण जिल्हा परिषदेला 8 वर्ष झाली तरी तुमच्या निवडणुका लागत नाही आहेत. म्हणजे संविधान घटनेप्रमाणे चाललेलं आहेत का तर त्याचं उत्तर नाहीये. परंतु तरी देखील तुम्हाला आणि मला काम करत असताना परवा एक सन्मान झाला आपला युवराज. सगळे नेते आपल्या मुलांना फक्त भाषणासाठी पाठवतात, पण आंदोलनासाठी पाठवणारा बाळासाहेब आंबेडकर एकमेव आपला नेता आहे. आणि आपले युवराज साहेब सुजातसाहेब आंबेडकर स्वतः छातीची ठाल करून आणि सगळ्या कार्यकर्त्यांच्या पुढे प्रश्न विचारणारा आपला नेता आहे. एक युवा नेता रस्त्यावर उतरतोय. त्यांच्या विचाराला आपण सर्वांनी जय हिंद करूया आणि त्यांचे विचार प्रत्येक घराघरात पोहोचवण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनेक वर्ष झाली भारी बहुजन महासंघाच्या चळवळीपासून जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका आम्ही लढवल्या साहेब. यश आलं नाही. 2003 पासून भारी बहुजन महासंघाच्या कामाला चिपळूण तालुक्यातून आम्ही सुरुवात केली. रत्नागिरी जिल्ह्यात सुरुवात झाली आणि सुरुवात करत असताना पण स्वाभिमानाने निवडणुका येणाऱ्या अनेक आपण लढवलेल्या आहेत. आताची आलेली निवडणूक ही परिवर्तनवादी विचाराची निवडणूक, ही आपण सगळ्यांनी एक संघ राहून एक विचार केला पाहिजे की माझ्या इथे लांजामध्ये कमीत कमी पंचायत समितीमध्ये माझा एकही माणूस गेली 40-50 वर्ष गेला नाही. तो जाईल कसा? तिथं मी जाऊ की तुम्ही जाऊ, याच्यापेक्षा गेला पाहिजे या मताचे आपण सगळेजण होऊन आपलं खातं प्रत्येक ठिकाणी उघडेल कसं? कारण आपले दोन्ही जिल्हा अध्यक्ष नवीन आहेत. काम करायला त्यांना जेवढा अवधी मिळाला पाहिजे होता तेवढा मिळालेला नाहीये. म्हणजे नवीन म्हणजे पदावर नवीन आले, राजकारणात नवीन नाही. फक्त त्यांना जेवढा वेळ मिळाला पाहिजे होता तेवढा वेळ आता मिळालेला नाहीये. आणि म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि लगेचच जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुका या 2 महिन्यामध्ये येत आहे. या 2 महिन्यामध्ये तुम्हाला आणि मला आता भात कापणीचे दिवस चालू आहेत. गेली 4 दिवस सलग कोकणामध्ये पाऊस पडतोय आणि या कोकणात फक्त आपण भात शेती करतोय. ही भात शेतीचं अतोनात नुकसान झालेलं आहे. हा आपल्याकडे एक असणारा आंदोलनाचा मार्ग आहे. इथल्या प्रशासनाला, तहसीलदाराला, प्रांताला आपण जाब विचारला पाहिजे. आपण प्रत्येक तालुक्यात ही नांदी घ्या आणि निवेदन द्या की साहेब या ठिकाणी फक्त एकमेव आमची भात शेती
आणि ही भात शेती आता पाण्याखाली गेलेली आहे, तिला दुसरा पर्यंत मोड आलेला आहे. त्याच्यामुळे त्याची माझ्या शेतकरी बांधवांना लवकरात लवकर भरपाई करून द्यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं प्रत्येक तालुक्यात आपण सगळ्यांनी करूया. लोकांच्या ज्या हिताच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही आम्ही करायला पाहिजे. लढतंय कोण, वंचित बहुजन आघाडी, हे दिसलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण सर्वांनी काम करावं. कारण 11 वाजता या कार्यक्रमाची सुरुवात होणार होती, थोडी लेट झाली आमच्यामुळं, आम्ही उशिरा आलो. तरी देखील मी आपल्या सर्वांना जय भीम करतो. आणि बांधवांनो, पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडी ही प्रत्येक घराघरात आपण सगळ्यांनी पोहोचूया अशी सर्वांना विनंती करून आपल्यातले हिरे दावे सोडून अनेक जुन्या लोकांना देखील बरोबर घेऊया, बहुजनांना बरोबर घेऊया. आज मला बरं वाटलं की आमचा एक गोरे नामक युवा साहेब त्याने पक्ष प्रवेश केलेला आहे. बाळासाहेब आंबेडकर या आमच्या बांधवाला, मेसरी पण या आमच्या बांधवाला बाळासाहेब समजलेले आहे. अशा आमच्या बहुजनांना बरोबर घेऊन त्यांना पुढे करून त्यांना पदावर बसून आम्ही त्यांच्या पाठीमागे काम करूया अशा शपथ घेऊया आणि रत्नागिरी जिल्ह्याची भरभराट करूया, वंचित बहुजन आघाडी वाढवूया असं आश्वासन देतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना जय भीम करतो. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जय भीम. एक नियुक्ती होत आहे. राजेश लखू पवार आसगे पंचायत समिती गणाचे सन्माननीय उपाध्यक्ष, त्यांची लांजा तालुक्याच्या वतीने या ठिकाणी नियुक्त होत आहे. मी अध्यक्षांच्या परवानगीने ही नियुक्ती करतोय. या ठिकाणी राजेश लखू पवार यांच्याकडे आसगे विभागाची जबाबदारी दिलेली आहे. त्या ठिकाणी आरक्षित सीट आहे. प्रकट करण्यासाठी या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष, पूर्व विभाग, उत्तर विभाग, लांजा तालुका वंचित बहुजन आघाडीला सदैव सहकार्य करणारे आदरणीय आरबी कांबळे साहेब आपणास मार्गदर्शन करतील. बरोबर भारतीय बहुजनांसोबत कंटिन्यू बरोबर असते. आता तर सांगतो नाही काय ते उपस्थित सर्वांना मंगल नेत्री जय भीम. जय भीम. विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना प्रथम पंचम प्रणाम. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षिका महाउपासिका मीराताई आंबेडकर, कार्याध्यक्ष आणि संत सैनिक दलाचे अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकर, भारतीय बौद्ध सभेला जे राष्ट्रीय सल्लागार म्हणून आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्व अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक, धार्मिक, राजकीय कार्यास सप्रेम जय भीम. आज वंचित बहुजन आघाडी जिल्हा शाखा, तालुका शाखा यांच्या वतीनं या ठिकाणी लांजा तालुक्यामध्ये सुंदर असा नियुक्तीपत्र आणि मार्गदर्शन सोहळा या संपन्न होतोय. आणि म्हणून या सोहळ्याकरिता या विचारमंचावर उपस्थित असलेले या जिल्ह्याचे वंचितचे दक्षिणचे अध्यक्ष माझे मित्र गौतमजी गंभीर साहेब, ज्यांची नवीनच नियुक्ती झाली आहे, पूर्व विभागाचे आदरणीय
काजी साहेब, जिल्ह्याच्या अध्यक्षा, महिला अध्यक्षा आमच्या भेटकर मॅडम, त्यांना मी पूर्वीपासून ओळखतो. ज्यांची तोड फार मोठी आहे की ज्यांनी भारतीय बौद्ध सभेमध्ये तडाखेबाज कामकाज केले ते सुभाषजी आमचे जाधव, सर्व युवा मंच, सर्व आमचे मान्यवर, या तालुक्याचे सन्माननीय आणि आजच्या कार्यक्रमाचे या सभेचे अध्यक्ष माझे मित्र धनावडे, मोहन धनावडे, उपस्थित सर्व नियुक्त कार्यकारिणी, सर्व तालुक्यातील जिल्ह्यातून आलेले सर्व सन्मानित बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे जरा वेगळं वाटलं. मला वाटतं माझ्या मते हा पहिलाच मी सोहळा मी जो अध्यक्ष लांजा तालुक्यामध्ये भारतीय बौद्ध सभेमध्ये झालो त्यांच्यामधला हा पहिला धडाकेबाज आणि एक सुंदर असा सोहळा मला अनुभवायला मिळाला. त्याबद्दल मी तालुका कार्यकारिणीचं त्यांनी निमंत्रित मला केलं होतं आणि म्हणून त्यांचं सुरुवातीपासूनच मी त्यांना अभिनंदन करतो. तर सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन करतो. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की लांजा तालुका तसा म्हटलं तर छोटा तालुका आहे. त्या तालुक्यामध्ये मी प्रत्येक वाडीमध्ये काम केलंय. प्रत्येक वाडीमध्ये माझे संबंध आहे. मग ते कुठल्या समाजाचे असो, त्या वाडीमध्ये या तालुक्यामध्ये कामकाज करताना मी राजापूर तालुक्यामध्ये सुद्धा प्रत्येक वाडीमध्ये कामकाज केलं आणि रत्नागिरीमध्ये सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी कामकाज केलं. एक जिल्ह्याने एक जबाबदारी दिली, एक धार्मिक संघटनेची, आणि म्हणून त्या ठिकाणी मी कामकाज करत आहे. विशेषतः त्या तालुक्याची जी वंचितची जी आताची जी नियुक्ती असलेली जी बॉडी आहे, जी नियुक्ती असणारी जी कमिटी आहे, पदाधिकारी आहेत, त्यांचं मी या ठिकाणी नियुक्तीपत्र दिलं. त्याबद्दल मी लांजा तालुका भारतीय बौद्ध सभेच्या माध्यमातून मी सर्वांचे या ठिकाणी अभिनंदन करतो. आताच जे अनेक मान्यवरांचे जे भाषण झाली, अनेक त्यांचं मनोगत झाली, वास्तविक खरं आहे, काळ हा फार जवळ येऊ लागला आहे. मित्रांनो, आपण जर धार्मिक सामाजिक कामकाज करीत असताना त्याला जर पॉलिटिक्स म्हणजे राजकीय बाबतची जर आवश्यकता भासली नाही तर आपण पुढे जाऊ शकत नाही. कारण ही कशी आहे, एकमेकावर अवलंबून आहे. ह्या बाबी एकमेकावर अवलंबून आहे आणि एकमेकावर अवलंबून असल्यामुळे त्या पद्धतीने आपण कामकाज करणं तेवढीच काळाची गरज आहे. आताचा काळ, मग तो गाव घ्या, तालुका घ्या, जिल्हा घ्या किंवा विभाग घ्या, राज्य घ्या, विचार केला तर आपल्याला राजकीय बाब तितकीच महत्वाची आहे. कारण तुमच्याकडे काही सत्ता नसेल तर तुम्ही काहीच काम करू शकत नाही. मला तुम्ही विद्वान आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, धार्मिक आहे, सामाजिक मध्ये लढावे आहेत, परंतु त्याचबरोबर ही सुद्धा तितकीच बाब महत्वाची आहे. आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांचं नाव हे अखंड महाराष्ट्रामध्ये काय, अखंड देशामध्ये घेतलं होतं. आणि बाळासाहेबांनाच फक्त हा असणारा राजकीय असणारा जो स्तर आहे तो घाबरतो, बाकीच्यांना घाबरत नाही. हे मी अभिमानाने सांगेन. अनेक व्हिडिओ, अनेक माध्यम मी बघतो, अनेक दूरदर्शनामध्ये सुद्धा आपण बघतोय. आज गरज आहे. आज ती गरज जर आपण त्या गरजेला आपण त्या पद्धतीने जर जोर दिला नाही तर आपली परिस्थिती फार दयनीय आहे. याचा देखील या असणाऱ्या उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपण त्याचा आत्मनिरीक्षण करणं ही सगळ्यात तितकीच महत्वाची बाब आहे. आणि म्हणून या ठिकाणी लांजा तालुका जरी छोटा असला तरी लांजा तालुक्यामध्ये भारतीय बौद्ध सभेच्या माध्यमातून आम्ही निश्चितच त्यांना सहकार्य करीत आहोत आणि सहकार्य करणारच आहोत. आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमापर्यंत जो वर्षावासाचा जो कार्यक्रम झाला त्या वर्षावासाच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा आम्ही असणाऱ्या या संघटनेचे जे पदाधिकारी आहेत, विशेषतः म्हणजे मी सांगेन आमचे जे तालुक्याचे अध्यक्ष आहेत मोहन धनावडे, बऱ्याचशा कार्यक्रमाला आमच्या उपस्थित होते आणि बरेचसे त्यांचे पदाधिकारी देखील उपस्थित आहेत, होत आहेत. म्हणजे त्यांचा देखील आम्हाला तसा म्हटलं तर हातभार निश्चित आहे. आणि म्हणून या ठिकाणी पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल किंवा इतर विधानसभा, लोकसभा मोठ्या आकारामध्ये निवडणूक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही सगळ्यांनी तन मन धनाने या ठिकाणी विशेषतः युवक वर्ग
आमचे सम्यकचे इथे माझे मित्र आमचे धर्मबंधू अमर पवार देखील आहेत, त्यांनी देखील मला बरीचशी मदत केली आहे. मी आवर्जून सांगेन, कारण आज युवक पुढे आले पाहिजे. आज युवक जर पुढे नाही आले तर तुम्ही आम्ही कामकाज करू शकत नाही, कारण ते लढवे त्यांनी जास्तीत जास्त पुढे येण्याची काळाची गरज आहे. आणि म्हणून या ठिकाणी तालुक्यामध्ये कामकाज करीत असताना या भारतीय बौद्ध सेवेच्या माध्यमातून आम्ही तालुक्याची जी आमची कार्यकारिणी आहे ते निश्चितच या ठिकाणी मी आज ग्वाही देतो की आम्ही जिथे जिथे जातो, आम्ही जे परवा मागचे ते कार्यक्रम घेतले त्या कार्यक्रमात देखील वंचितचा आवाज हा जास्तीत जास्त घुमला पाहिजे आणि तो आवाज जास्तीत जास्त पोहोचला पाहिजे, म्हणून आम्ही आवर्जून त्याचे सुद्धा प्रसिद्धी केली. आणि म्हणून मी याही पुढे निश्चित सांगेन, जर तुम्हाला या माध्यमातून आम्ही मदत तर करणार आहोत, पण तुम्ही जिथे जिथे एखाद्या हात मारा की आम्ही साहेब इथे इथं आपल्याला अडचण आहे, तर आम्ही जे माजी सरपंच आहे, माजी पदाधिकारी आहे, माजी पंचायत समिती सदस्य आहे, जिल्हा परिषद सदस्य आहे, कारण मी या क्षेत्रात काम केलं असल्यामुळे मला बराचसा खडानखडा माहिती आहे या तालुक्याचा. याच्यामध्ये कोण कोसा आहे, याच्यामध्ये एसटी एनटी डीटीएनटी हे लोकांना कसा आपण आणू शकतो आणि यांच्यापर्यंत आपण कुठल्या कलेतून जाऊ शकतो, याचा कुठेतरी आपण त्या दृष्टिकोनातून कमी वेळामध्ये कामकाज केलं पाहिजे आणि दूरदृष्टी ठेवून केलं पाहिजे, तरच आपण त्या ठिकाणी पोहोचू शकतो. अन्यथा नाही. आपण असं म्हटलं की ते माझ्या पद्धतीने व्हायला पाहिजे, नाही होणार. कलेकलेने केलं पाहिजे. तुम्ही कलेकलेने केलं तर निश्चितच आज लोकांना देखील, मी बहुजन समाजामध्ये विशेषतः कुणबी समाजामध्ये जे माझे मित्र आहेत राज्यामध्ये बरेचसे, शांताराम गाडे असतील, आता इथे आमचे काका जोशी आहेत, त्याच्यानंतर फडणवीस साहेब असतील, नंतर विलास दरडे असतील, अनेक बरेच मंडळी आहे, कांबळे सर असतील. आता मी बऱ्याच ठिकाणी सांगितलं बाबा आपण साहेबांनी कुठेतरी आपण एकत्र येणे गरजेचं आहे. हा काळ तुम्हाला कुठेतरी पुढे नेण्याशिवाय राहणार नाही आणि तो जर तुम्ही चुकला तर फार मोठी परिस्थिती या तालुक्यामध्ये किंवा या जिल्ह्यामध्ये होणार आहे, कारण इथं बहुजन समाज ह्या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त आहे. म्हणून तुम्ही आम्ही जर एकत्र आलो आणि त्या पद्धतीने त्या वेळेचा आपण जर भान ठेवून जर कामकाज केलं तरच आपण पुढे जाऊ शकतो, अन्यथा नाही. आणि म्हणून त्यांचे देखील त्यांचे देखील माझे आणि त्यांचे चांगले संबंध आहे. मी निश्चितच ग्वाही देतो, निश्चितच या ठिकाणी मान्यवरांना इथं सांगू शकतो की जेव्हा जेव्हा हाक मारतील हा तालुका, मला इतकं म्हणजे ओढ आहेच, परंतु मी राजकीय दृष्टी करतो तेवढं गेलं. आता मी जाऊ शकतो कारण मी आता सेवानिवृत्त आहे आणि सेवानिवृत्त असल्यामुळे मी काही करू शकतो. एक धार्मिक बाब आपण काही सोडत नाही सर, वाद नाही त्याच्यामध्ये, पण धार्मिक बाबी बरोबर सामाजिक आणि इतर राजकीय बाब ही सुद्धा कुठेतरी आपण त्याच्या पद्धतीने जर गेलो तर निश्चितच आपलं यश मिळेल. यश काही लांब नाही, कारण तशी बाब आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवली पाहिजे आणि तसं सादरीकरण त्या पद्धतीने आपण कामकाज केलं पाहिजे, तरच तिथं जाऊ शकतो. मला अभिमान वाटतो काजी साहेबांचा. माझे बरेचसे मित्र देखील इथं लांजा तालुक्यातले मुस्लिम समाजाचे आहेत, बरेचसे मित्र आहेत. नाही म्हटलं तरी आमचे नेवरेकर वगैरे काही नाटकामधले असतील, काही इतर क्षेत्रामधले असतील, काही शैक्षणिक मधले असतील, काही क्रीडामधले असतील, बरेचसे. म्हणजे त्यांचे आमचे संबंध जे आहेत ते फार वेगळे आहेत. त्या पद्धतीने देखील आपण कामकाज करायला काय हरकत नाही आणि असे जर आपण कामकाज एकमेकाच्या हातात हात घालू, आपण मोठा आहोत असं म्हणून नाही चालत. कारण मी सुद्धा जर हाक मारला म्हणत तर तिथं माणूस थांबतो. कारण आहे, कारण मग आपली भाषा गोड पाहिजे. आपली भाषा जर गोड असेल तर सगळ्या काही गोष्टी होऊ शकतात आणि ते निश्चितच आपण करूया अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो. आपण माझा इथं सत्कार केला, स्वागत केला. एक म्हणून भारतीय बौद्ध सभेच्या माध्यमातून जेवढं काही सहकार्य लागेल ते मी द्यायला तयार आहे आणि पुढील वाटचालीस पदाधिकाऱ्यांना संपूर्णच्या आधी जरा तुम्हाला एक विनंती आहे जिल्ह्याच्या वतीनं आणि तालुक्याच्या वतीनं, ज्या ज्या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या शाखा आहेत ज्या ज्या गावामध्ये त्या गावामध्ये वंचितची शाखा असण्यासाठी आपलं सहकार्य निश्चितच. ज्या तसं म्हटलं या तालुक्यामध्ये शाखा तशा जास्त नाही, 15 शाखा आहेत. आम्ही सुद्धा त्या पद्धतीने आता जे कालचे हे गौतम गंभीर साहेबांना सांगू इच्छितो, कारण त्यांना बऱ्याचशा गोष्टी माहिती आहे. मी जे आता जे कार्यक्रम घेतलेले आहेत ते आमच्या शाखेच्या व्यतिरिक्त, त्याला कारण शाखेच्या व्यतिरिक्त म्हणजे जे इतर संघ आहेत, तालुका मंडळ आहे, त्यांच्यामध्ये मी कार्यक्रम का घडवतोय की आपण त्या त्या कलेकारीत जर गेलो तर निश्चितच इथं सुद्धा बाबा आपण जाऊ शकतो आणि ज्या ज्या शाखेमध्ये आपले ह्या राहिले वंचितच्या शाखा राहिल्या त्याला सुद्धा आम्ही चांगल्या तऱ्हेने सहकार्य करण ही सुद्धा आम्ही या ठिकाणी ग्वाही देतो. आपण या ठिकाणी मला सन्मानित केलं त्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि पुनश्च
सर्वच मान्यवरांना सर्वच या नवीन नियुक्त कमिटीला मी हार्दिक शुभेच्छा देऊन मी इथंच थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत आणि जय संविधान. जय भीम. धन्यवाद कांबळे साहेब. आमच्या दक्षिण विभागाचे अध्यक्ष यांना आपण जे आश्वासन दिलं ते परिपूर्ण करावे अशी अपेक्षा तर आहे, परंतु साथ पण तितकीच द्या. पुढील मार्गदर्शन आदरणीय सादिक काजी साहेब, रत्नागिरी जिल्हा उत्तर विभागाचे धडाडीचे अध्यक्ष आदरणीय सादिकभाई काजी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतात. नमस्कार. आजच्या सभेचे मार्गदर्शन सभा व नियुक्तीपत्राचे सर्व सभाचे सर्व व्यासपीठ या सभेचे प्रमुख मोहन धनावडे साहेब, आमचे दक्षिणचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आमचे गौतम गंभरे साहेब, जाधव साहेब, आमचे जोशी काका, महिला अध्यक्ष, युवा अध्यक्ष, सर्व सन्माननीय व्यासपीठ, सर्व बसलेले माझे बंधू भगिनींनो, देशामध्ये अनेक पक्ष आहेत, देशामध्ये अनेक नेते आहेत, पण ह्या देशामध्ये आजची जी गरज आहे असा नेता जो युवकांना घेऊन युवकांना समजणारा, सर्व धर्म समभाव सगळ्यांना घेऊन जाणारा नेता आणि मूर्तींच्या विचार घेऊन जाणारा नेता, मूर्त्यांचा विचार घेऊन जाणारा नेता, बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्यातल्या नेता असे आमचे प्रकाशजी आंबेडकर साहेब, ज्यांच्या छत्राखाली आम्ही सर्व उपस्थित सर्व बंधू भगिनींनो आज इथे ही सभा जे घेत आहोत, वंचित बहुजन आघाडी ह्या पक्षाला मजबूत करण्यासाठी गावागावामध्ये आपण जे फिरतोय, जे कार्यक्रम करतोय, कमिटी बनवतोय, याचा अर्थ असाच आहे की आपण प्रकाशजी आंबेडकर साहेबांची ताकद वाढवतो. ह्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांची साथ पाहिजे. ह्याच्यामध्ये जर साथ नसेल तर काही होत नाही. इतर पक्ष कसे वाढतात, कारण का आपण त्यांना आपल्यापेक्षा मोठा समजतो, त्यांना आपल्यापेक्षा ताकदवर समजतो, म्हणून आपले लोक खाली राहतात आणि इतर पक्षाचे नेते वरती जातात. आणि आज ह्या महाराष्ट्रामध्ये काय अख्ख्या देशामध्ये जर विचार केला तर जर मुस्लिम समाज आणि बौद्ध समाज हा जर आपल्या मतांना विकला नाही तर तुम्हाला मी सांगतो सत्ता ही आपलीच असणार. आपण आपल्या मताची किंमत न समजत, आपण आपल्या मताची किंमत का समजत नाही, कारण का आपण मजबूर आहोत. बाळासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान बनवला त्यांच्याकडे पैसा नव्हता, त्यांच्या समोर मसल पॉवर पण होती, मनी पॉवर पण होता, पण त्या नेत्यांनी कधीही कोणाला न घाबरता एकमेव असा माणूस होता जे संविधान बनवून आज आम्हाला असंघटित जातीला संघटित बनवून चांगला मार्गदर्शन देऊन जाणारा तो एकमेव नेता होता. त्याचा आधार आम्ही घेऊन आम्ही काम केलं म्हणजे असं. पण हे आम्ही सगळे विसरलो. हे सगळे विसरल्यामुळे आमची ही परिस्थिती आहे.
कारण का आम्ही संविधानाला बनवणारे मालक आणि आम्ही संविधान वाचलो नाही म्हणून ही आमची परिस्थिती. जोपर्यंत आम्ही आमच्या घरचे नेत्यांना समजलो नाही, जोपर्यंत आम्ही आमच्या संविधानाला समजलो नाही, तर आम्ही दुसऱ्या समाजाला सांगणार काय? अरे त्यांना आम्ही उभा केला, आज ते आमच्यावर राज्य करतात. ह्याच्यामुळे आमच्या सगळ्यांना हे जे का आमचे बसलेले सर्व गावागावामध्ये फिरा, आपला समाज, आपला पक्ष वंचित बहुजन आघाडी हा एक जातीचा नाही, हा सर्व धर्म समभाव सगळ्या समाजांना घेऊन काम करणारा वंचित बहुजन आघाडी आहे. याचा प्रचार जोरदार करा. येणाऱ्या इलेक्शन मध्ये आपला झेंडा वरती राहिला पाहिजे, अशा पद्धतीने सगळेजण आपली ताकद लावा आणि प्रचार करा आणि उमेदवार निवडून द्या. ह्या देशामध्ये अनेक प्रॉब्लेम्स आहेत. ह्या देशामध्ये काही करू शकत नाही आपण, कारण का सरकार अशी बसलेली आहे की ना त्याला दिसतोय, ना तो ऐकतोय, ना बोलतोय. अशा सरकारकडे आपण जाऊन काय बोलणार आणि काय करणार आणि काय बसणार, अशी परिस्थिती आमची झालेली आहे. जोपर्यंत ह्या देशामध्ये, ह्या महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी सरकारचे सरकार येणार नाही, तोपर्यंत जनतेचा विचार होणार नाही. ज्या दिवशी वंचित बहुजन आघाडीचे सरकार येईल, त्या दिवशी जनतेचं सरकार येईल. ह्या विषयाला तुम्ही मनात ठाम ठेवा, अशा पद्धतीने विचार मनात ठेवा, कामाला पुढे जावा. आम्ही एकटे काय करू शकत नाही, आम्ही एकटे काही करू शकत नाही. जोपर्यंत जनतेची साथ असली नाही, तर आम्ही काहीच करू शकत नाही. आपली संघटना, आपला समाज छोटासा, पण 28 संघटना त्याच्यामध्ये आहे. प्रत्येक जातीमध्ये एकी पाहिजे. मी नुसता बौद्ध समाजच बोलत नाही, प्रत्येक जातीमध्ये, मुस्लिम समाज असो, कुणबी समाज असो, मराठा समाज असो, बौद्ध समाज असो, सुतार समाज असो, धनगर समाज असो, किती जाती आहेत तेवढे सगळे जाती, त्या जातीमध्ये एकोपा असला पाहिजे. जोपर्यंत त्या जातीमध्ये एकोपा नसेल, तर त्या जातीचा कधीही विकास होत नाही. कारण का ज्या एका समाजामध्ये 28 संघटना असतील, तर त्या 28 नेते झाले ना. मग त्या 28 नेत्यांना पकडायचे कुठे आणि बोलायचं कुणाला? कधी एकत्र बसू शकत नाही. म्हणून सगळ्यांना माझी विनंती आहे की पहिला आपला समाज एकोपा करा. मी मागे जेव्हा 2 महिन्यापूर्वी मला जे तालुका जिल्हा अध्यक्षाचं जेव्हा माझी धडपड चालू होती, माझे बंधू जेव्हा खेळला, आमचे प्रकाशजी आंबेडकर साहेब आले होते, जेव्हा मी ह्याच्या संभाजी ब्रिगेडचा जिल्हा अध्यक्ष होतो, आणि मी नंतर जाऊन त्यांना भेटलो गावामध्ये, त्यांच्या सभेमध्ये गेलो होतो 10-15 लोक घेऊन माझे. तेव्हा माझी त्यांची चर्चा झाली. चर्चा झाल्यानंतर बंधू माझे भेटले होते, गौतम गंभीर, ते मला तिथे भेटल्यानंतर आम्हाला तिथे साहेबांनी चर्चा करायला सगळ्यांना टाइमच देत नव्हते. पण एक वेळ मला असं काय त्यांनी मला बघितलं मला माहित नाही, त्यांनी मला एकट्याला तिथं समाज मंदिरामध्ये बोलवलं आणि मला बोलले की तुम्ही एकटे जण या, असं कार्यकर्त्यांनी सांगितलं. बरोबर, मी माझ्यावर 15 जण आलेले आहेत, त्या सगळ्यांना मी तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी, तुमचं स्वागत करण्यासाठी आम्ही पोहोचलो आहे. आमची काय व्यथा असतील ते तुमच्या समोर मी मांडतो, मग या तुम्ही सगळे. त्यावेळी आमच्याशी चर्चा झाली. चर्चा झाल्यानंतर आम्ही बराचसा समाजावरती विषय बोललो. समाजावरती विषय बोललो तर त्यांचा बोलणं एकच होता की आम्ही काम करायला तयार आहोत, आम्ही काम करायला पुढे जातो, पण आमचा समाज एक होत नाही. ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांचे ऐकले. मी त्यांना बोललो, साहेब मी पण राजकारणच करतो, पण तुमचा समाज एक का होत नाही त्याचं कारण अनेक आहे. कारण का आपले बरेचसे बौद्ध समाज
गरीब आहे, त्यांच्याकडे कामकाज नाही, त्यांच्याकडे रोजगार नाही, त्यांच्याकडे शिक्षण नाही आहे, त्यांच्याकडे येण्या जाण्यासाठी रस्ता नाही आहे, त्यांच्याकडे येण्या जाण्यासाठी लाईट नाही, पाणी नाही, अशा पद्धतीच्या परिस्थितीमध्ये ते काय करणार ते तुम्ही मला सांगा. हे जेव्हा मी त्यांना बोललो तर बोलले ते तयार झाले तर आमच्याकडे काय दिले तर आम्ही करू, पण करण्यासाठी तुमचे जे काही नेते तयार झालेले आहेत, कुठली पण एक माहेर आपली जयंती बाबासाहेब आंबेडकर की आली की त्यांचा एक पक्ष निर्माण होतो. तो पक्ष निर्माण झाला की मग तो समाजाशी वाटणी करून टाकतो आणि तो समाजाला विकून जातो. आणि ठीक आहे, काय ना काहीतरी इलेक्शनला तरी 5-10 हजार रुपये भेटतात, ते तरी घेतील विचारे, अशा पद्धतीचा त्यांचा माहोल आहे. तर त्यासाठी तुम्ही बारकेली नजर टाकून तुम्ही ह्या जिल्ह्यामध्ये नजर टाका. तुमच्या बाबासाहेब आंबेडकरांचं गाव आणि ह्या मातीचं गाव आणि ह्या मातीच्या लोकांना तुम्ही विसरू नका आणि तुम्ही ह्या मातीमध्ये लक्ष द्या. तेव्हा तुम्ही काय करता, बोला आम्ही पण तुमच्यासाठी काम करतोय आणि आमच्या सगळ्या लोकांचा, माझ्या बौद्ध समाजाचा बराचसा काळापासून माझे संबंध आहेत. त्यावेळी त्यांच्या मनामध्ये काय विषय आला होता तर हे आमचे साहेब मला त्यावेळी त्या कार्यक्रमामध्ये जाता भेटून गेले. त्यांच्याशी बोलणं चालू होता आणि संपला विषय, आम्ही निघालो तर आमचे गौतम साहेब माझ्या मागे लागले की बाबा तुमच्यासारखे लोक आम्हाला कोण दे, तुमच्यासारखा कोणतरी एक माणूस आम्हाला द्या. म्हणजे माझ्यासारखा म्हणजे मी कोणतरी द्या अशी त्यांची इच्छा होती. पण त्यावेळी काय मला माहिती नाही, जेव्हा जेव्हा ते मुंबईला निघायचे पॅगोडा हॉटेलला थांबायचे मला फोन करायचे, साहेब चला मुंबईला, साहेब बोलत तुम्हाला, तुम्ही आपण जाऊया सगळ्यांनी. एकदा दोनदा असं मी त्यांना सांगितलं की मी येतो. नंतर त्यांची चाल अशी होती की ते माझ्या तिकडच्या ज्येष्ठ लोक होते त्यांनी माझ्याकडे ती टीम पाठवली. आणि आज जे का मी जिल्हा अध्यक्ष आहे, माझ्या गौतम गंभीरे साहेबांसाठी एक परत एकदा टाळ्या वाजवा. त्यांनी माझ्यासाठी जिल्हा अध्यक्ष होण्यासाठी जी काय मेहनत केली, की आज मी जे काय जिल्हा अध्यक्ष आहे त्या जिल्हा अध्यक्ष म्हणून तुमच्या समोर मी बोलतो. ज्या दिवशी मी पत्र घ्यायला गेलो होतो त्या दिवशी माझ्याबरोबर कमीत कमी 2-3 गाड्या होते. साहेबांशी आमची चर्चा झाली, पण त्या चर्चेमध्ये आमचा आता ईव्हीएमचा मुद्दा जो गाजतोय ते अनेक किती पण बोलू दे, पण जोपर्यंत आपले प्रकाशजी आंबेडकर ह्या कामामध्ये उतरत नाही तोपर्यंत हा काम साध्य होणारच नाही. कारण ते कायदेपट्टू आहेत, हे भाषण देणारे आहेत. आता जाधव साहेब बोलले की ते बोलणारे पण तेच आणि घेणारे पण तेच, आमने सामने तसेच आहे. त्यामुळे एकमेव असा स्वाभिमान नेता आहे माझा की तो प्रकाशजी आंबेडकर. या ईव्हीएमचा मुद्दा जर त्यांनी ह्या याच्यामध्ये जर हातात घेतलं तर त्या चर्चेमध्ये जेव्हा आम्ही बोललो होतो तर ते बोलले, मला एकच बोलले होते की साधी बाय, जेव्हा तुम्हाला ह्या ईव्हीएमचा मुद्दा कॅन्सल करायचा असेल तर सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टला मला जाम करण्यासाठी पब्लिक पाहिजे. जेव्हा हे जाम करून बसू ना, त्या 2 दिवसामध्ये आम्ही तुम्हाला रिझल्ट घेऊन, ह्या अशी मिटिंगा घेऊन मोर्चे काढून वाटा करून होणार नाही. माझे जे काय प्रकाशजी आंबेडकर बोलले हायकोर्ट जाम करा आणि सुप्रीम कोर्ट जाम करा, त्यासाठी आपण सगळ्यांनी ताकद लावूया. ईव्हीएम आपल्या हाताने ट्रान्सफर होईल हे माझा मी तुम्हाला हक्काची मते सांगतो. त्यांच्या मत मी तुम्हाला सांगतो की अशा तिने मला आश्वासन दिले. आणि आज हे जे काय चाललंय हे काय, हे इलेक्शन मध्ये यांचे 4 सीटा आले की हे गप्प बसतात, काँग्रेसचे काय सीटा आले की तिथं गप्प बसतात. अरे तिथं पण बोंब मारा ना, आम्ही कसे निवडून आलो बघू. तुम्ही तिथं काय बोलतच नाही, हारले की मग येतात समोर, मग पब्लिक पण पागल होते, ते पण त्यांच्या उत्तर बरोबर भाजपवाले देतात. त्यामुळे काय होत नाही आहे. अशा पद्धतीने काय गोष्टी आपल्या ह्या देशामध्ये चाललेल्या आहेत. म्हणून मी तुम्हाला आता जी काही कमिटी आता आपण घेतली की तालुका लांजामध्ये, त्या लांजा कमिटीला मी शुभेच्छा देतो. एक काम करा सर, सगळ्यांना गडबाजी करू नये. आपल्या पक्षामध्ये गडबाजी भरपूर आहे, जुने नवीन हा जो काही विषय आहे ते संपून टाका. कारण का नवीन जुने बोलल्यानंतर मग माणूस काय होतो माहिती आहे, गडबाजी करणारा माणूस कधी नेत्याला वर आणू शकत नाही, तो स्वतःच नेता होतो. मग त्या गडबाजीमध्ये तो स्वतःच्या नेत्याला विसरतो, स्वतःच्या पक्षाला विसरतो
आणि त्याच्या भानगडीमध्ये आपला पक्ष गाळवतो. अशा माणसाला जर समजा साहेब ह्या तालुक्यामध्ये कोण असेल किंवा जिल्ह्यामध्ये असेल तर तुम्ही वॉर्निंग देऊन त्या माणसाला घरी बसू शकता. एक घाण गेलेली दुसरा काय प्रॉब्लेम होणार नाही. तुम्ही सगळ्यांनी मिळून अशा माणसाला बाजूला ठेवा आणि 15 लोक एकत्र व्हा आणि चांगला काम करा. पण चांगला काम करा. मी आज इथपर्यंत पोहोचलोय. माझा एकच विषय की माझ्या प्रकाश साहेब आंबेडकरांचं काम कोपऱ्या कोपऱ्यात पोहोचला पाहिजे आणि कोपऱ्या कोपऱ्यात हा आपला पक्ष दिसला पाहिजे. तुम्ही काही करू नका. आता जे काय इथं आपली कमिटी निर्माण झालेली आहे त्या कमिटीच्या लोकांना माझे अजून एक तुम्हाला मार्गदर्शन करायचं आहे की कुठलाही सेना प्रमुख असेल तालुका आहे ना पैसेवालेच बसलेले आहेत सगळे सेना गटामध्ये बघा सगळे भाजपवाले बघा येतील सगळे तुमच्याकडे आले की फक्त तुम्ही एवढं काय विनंती आहे मला तुमच्या सगळ्यांना की बाबा आम्हाला पण घ्या आम्ही पण तुमच्याबरोबर येतो. बिलकुल नाही. आम्हाला त्यांच्या बरोबर लढायचा नाही. आम्हाला स्वतंत्र लढवायचं आहे. स्वबळावर लढवायचं आहे. आम्हाला ह्या पार्टीच्या ह्या इलेक्शनच्या टायमाला आम्हाला स्वतंत्र लढून आपली ताकद दाखवायची आहे. कारण का पुढचे राजकारणात जे 5 वर्ष येणार आहे त्याच्यामध्ये आमच्या बहुमूल्य त्याच्यामध्ये अनुभव आपला काम दिसेल. का की कोण एखादा समजा एखादा पार्टीचा माणूस पडला तर तो 100% बोलेल की मी वंचित मुळे पडलो. एवढी ताकद माझी दिसली ना. एवढी ताकद माझी तिथे दिसली पाहिजे. 100% माझे 2-4 सीटा येणारच. आपण नारळ फोडणारच 100%. पण तुम्ही ह्या इलेक्शनच्या टायमाला कुणाच्या पायाशी जाऊ नका आणि कुणाशी बोलू नका. स्वतंत्र उभे राहा आणि स्वतंत्र बोला की आम्ही स्वतंत्र लढणार आहोत. आम्ही आमची ताकद घेऊन निवडून येणार. हे जेव्हा तुम्ही बोला तेव्हा तुमचे त्यांचे डोळे उघडे. हे असे कुणाच्या जीवावर बोलतात. कारण का आम्ही आतून आमचे सगळे एक होणार आहोत. आम्ही एक करणार आहोत. हे आम्ही शपथ घेऊन काम करणार आहोत. त्यांना हे दाखवायची गरज नाही आहे. तुम्ही हे काम बिनधास्त करा. अशा पद्धतीने पक्ष उभा राहील आणि तुम्हाला सांगतो येणारी निवडणुकामध्ये चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळेल हे मी तुम्हाला गवाही देतो. आणि माझ्या गौतम साहेब दक्षिण अध्यक्ष आहेत. मी जरी तिकडे कोपऱ्यातला असलो तरी तुम्हाला मी राजापूर ते चिपळूणच्या कोपऱ्यापर्यंत सगळ्यांची ताकद लावून मी तुम्हाला मदत करीन. काही काळजी घेऊ नका. आपण सगळे मिळून एकच आहोत. सगळे म्हणून एकच राहणार आहोत. जिल्हा एकच आहे. तालुक्यामध्ये 2 भाग आपण करून घेतलेले आहोत. काही ठिकाणी तुम्ही प्रमुख आहात काही ठिकाणी मी प्रमुख असणार आहोत. काही त्याच्यात चिंता करायची गरज नाही. माझ्या सर्व लोकांना परत एकदा शुभेच्छा देतो आणि ह्या कार्यक्रम करणाऱ्या सगळ्या लोकांची जी काय मेहनत आहे त्यांना पण शुभेच्छा देतो. आणि येणाऱ्या लोकांना सगळ्यांना जे काय पक्ष प्रवेश करणारे असतील त्यांना चांगल्या पद्धतीने जाऊन त्यांना बोला आणि गली गली गावागावात फिरा आणि पक्षवाढीचं काम करा. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद सादिक साहेब. आपण अतिशय उत्तम पद्धतीचं मार्गदर्शन केलेलं आहे. या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा लांजा तालुका सन्माननीय सचिव त्याचप्रमाणे प्राध्यापक सुभाष कांबळे साहेब या दोघांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वंचित बहुजन आघाडी लांजा तालुक्याच्या वतीनं त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. संपूर्ण टीमच्या वतीने कृपया दोघांनी पुढे यायचं आहे. आपणास त्या कार्यक्रमासंदर्भामध्ये जे प्रमुख लाभले होते ते आता परिपूर्ण आपल्याला मार्गदर्शन करतील. त्यांचा आदेश हा संपूर्ण तालुका टीमने आत्मसात करायचा आहे. आदरणीय गौतम गमरे साहेब. सर्वांना मैत्रीपूर्वक जय भीम. सर्व महापुरुषांना त्रिवार वंदन करतो. आजच्या या सभेच्या निमित्तानं थोडक्यात सभा मार्गदर्शन हा सर्व कार्यक्रम लांजा तालुक्याच्या वतीनं इथं आयोजित केला होता. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण ह्या कार्यक्रमाचं सुनियोजन असं केलेलं आहे. तर मी वंचित बहुजन आघाडी रत्नागिरी जिल्हा दक्षिण आणि त्याचबरोबर आपल्याला हा जो सन्मान मिळाला आपला तसं बघितलं रत्नागिरी दक्षिणच्या वतीनं आपल्याकडे 5 तालुके आहेत.
5 तालुक्याच्या मध्ये लांजा तालुका हा सगळ्यात छोटा तालुका आहे. तर मला वाटतं रत्नागिरी जिल्हा पूर्ण 9 तालुके एकत्रीकरण करण्याचा पहिला मान हा लांजा तालुक्याने घेतलेला असतो. आपण सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि त्याचबरोबर हा मान ज्यांच्यामुळे मिळाला असे आमचे सादिकभाई काजी यांच्यासाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या. त्यांनी आम्हाला खेळमध्ये एक पहिला कार्यक्रम आयोजित केला आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला वाटतं 70 ते 80 लोकांचा पक्षप्रवेश करून घेतला. त्याच पद्धतीनं आपणही इथं या ठिकाणी पक्षप्रवेशाचा कार्यक्रमाचं आयोजन केलं. मला वाटतं मिस्त्री आणि सोरे साहेब हे गोरे हे या ठिकाणी उपस्थित राहिले. तुम्ही माचाळ तिकडचे आहे का? माचाळ हा आणि नेवरेकर आणि सर्व सन्माननीय यांनी जो आज पक्षप्रवेश केला आहे त्याचं दक्षिण जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मी स्वागत करतो. आणि आजची ही कमिटी आज मला वाटतं 30/11/2025 रोजी प्रदेश कमिटीच्या वतीनं जाहीर केलेली होती आणि त्याचा हा जाहीर पक्षप्रवेश मंडळ त्याच्याबरोबर तुम्ही हा आगळा असा कार्यक्रम इथं आयोजन केलेला आहे. तर मी या आयोजकांचं आणि या सर्वांचं मी दक्षिणच्या वतीनं स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की आपण हे जे काम आपल्या हातात बाळासाहेब आंबेडकरांनी जी आपल्यावर जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी आपण पार पाडाल आणि ते पार पाडून आपण त्यांना दाखवून द्याल की येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका आहे त्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण कोणालाही मगाशी सादिकभाई आणि आपल्या उपाध्यक्ष साहेबांनी अशी आपल्याला भाषणाच्या वतीनं अशी आश्वासन दिलेलं आहे की आपण सर्वांनी एक जर समजा झाला तर हा कोणताही मराठी पक्ष असो तर त्याला आपण निश्चितपणानं आपला विजय नक्की असेल. हे आपण ज्या वेळेला बाळासाहेबांना दाखवून देऊ त्याच वेळेला बाळासाहेबांची रत्नागिरी जिल्ह्यावरती जी थोडी काही नाराजी आहे तर ती दूर होईल असं मला वाटतं. आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की आपण सर्वांनी एकजुटीनं आपण असे प्रयत्न करूया की ज्या ज्या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आलेल्या आहेत त्या ठिकाणी आपण वेळोवेळी एकत्र येऊन कोणतेही मतभेद वेगळे बाजूला करूया आणि या निवडणुकीला आपण सामोरे जाल अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा धन्यवाद देतो. आणि मला वाटतं माझ्यासमोर लांजा तालुक्यानं ही जी यादी सुपूर्द केलेली आहे जिल्हा परिषद पंचायत समिती गण या गणाच्या माध्यमातून त्यांनी नियोजन चांगले केलेलं आहे. तरी सुद्धा ही सभा आटोपल्यानंतर आपण जरा एकत्र चर्चा करूया आणि त्या चर्चेच्या माध्यमातून आपली जी काही चर्चा असेल तर ती आपण आपल्या तालुक्याकडून आम्ही जिल्ह्याच्या वतीनं महाराष्ट्र कमिटीला आपण सादर करू. जसं नुसतं कागदावर सादर न करताना ज्या वेळेला आपले जिल्हा परिषद पंचायत समिती गण ज्या वेळी वरिष्ठ कार्यालयाकडून आपल्याला ज्या काही सूचना येतील त्या आपण ज्या काही इम्प्लिमेंटेशन पुढे करायचं आहे म्हणजे कार्यवाही जी करायची आहे ती त्या माध्यमातून आपण करायला पाहिजे. आणि त्या पद्धतीनं आपण कुठल्याही पद्धतीनं आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समिती गण आणि गट ज्या पद्धतीनं आपली उमेदवार ज्या पद्धतीनं पुढे जातील असं आपण सर्वांनी प्रयत्न कराल. ज्या ठिकाणी जर समजा जिल्हा मला वाटतं उत्तर आणि दक्षिण हे एकत्र येण्यासंदर्भात आपल्याला पुन्हा एकदा चांगली संधी आहे सादिकभाईंच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे आमचे उपाध्यक्ष त्यांचा अनुभव तसा बघितलं तर खूप मोठा आहे. तर राजकारणाच्या बाबतीत जे काही त्यांनी मगाशी वक्तव्य केलेले आहेत ती सर्व बरोबर आहे आणि त्याचबरोबर आपल्याला सर्व गणात आणि गावात जात असताना आपला गट आणि जिल्हा परिषद गट पंचायत समिती गट गण हे जे तुम्ही बांधून आम्हाला जे नियोजन दिलेलं आहे त्या नियोजनाच्या संदर्भात आपण पुन्हा एकदा चर्चा करूया. आणि आपण हा एवढा सगळा सुनियोजित असा कार्यक्रम आयोजित केला आहे. तर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीनं पूर्ण रत्नागिरी जिल्हा 9 तालुक्याच्या वतीनं मला वाटतं सादिकभाई आपल्या वतीनं सुद्धा मी शुभेच्छा देतो. त्याचबरोबर आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आमच्या 5 तालुक्यामध्ये लांजा तालुका छोटा आहे त्याचप्रमाणे उत्तर रत्नागिरीमध्ये तसा मंडणगड तालुका छोटा आहे
परंतु ह्या दोन्ही तालुक्यामध्ये जे काही राजकीय वळण आहे ती जरा वेगवेगळ्या पद्धतीची आहे. तर त्यांना आपण जरा आपल्या पद्धतीने आपल्या अभ्यासाच्या माध्यमातून आता तरुण युवा मंडळी आपल्याकडे आलेली आहे. त्यांनी सुद्धा मला वाटतं अमर पवार हे तिथं आहेत. तर घटनेच्या माध्यमातून ज्या ज्या पद्धतीने आपल्याला आमच्या युवा मंडळींना ज्या ज्या वेळेला आवश्यकता भासेल त्या वेळेला आपण मार्गदर्शन कराल. आणि युवा मंडळी आमची तशी तयारच आहे. परंतु प्रत्येकाला काय प्रत्येक गोष्ट येते असा काय विषय नाही. परंतु क्षेत्रातून इथं आलेलो आहे. मगाशी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष मान्य कांबळे साहेब यांनी उल्लेख केला की आम्ही शासकीय सेवेमधून आपल्याला राजकीय हालचाली करता येत नाही. तर मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना विनंती केलेली आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी आपल्या शाखा आहेत त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या शाखा उपस्थित करून म्हणजे आपल्याला काम करणं सोयीचं होईल. आणि मी एकदा या तालुक्याला एक वेगळं काम देणार आहे. तर ह्या मीटिंगच्या माध्यमातून मार्गदर्शन झाल्यानंतर आपल्याला जरा एकत्रितपणे पुन्हा एकदा चर्चा करायची आहे. मी एकदा सर्वांना धन्यवाद देतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आणि आपण सर्वजण इथं उपस्थित राहिलात. विशेष करून आपल्या रत्नागिरी जिल्हा एक करण्यासंदर्भात आणि हे प्रसार माध्यम त्याच्यासाठी कारणीभूत आहे असे आमचे विकासजी चव्हाण साहेब. मला वाटतं इथंच काय परंतु मुंबईला ज्या ज्या ठिकाणी आपल्या मिटिंग होतात आम्ही साधी चर्चेला जरी समजा आलो तरी ते आपल्या तिथून नालासोपाऱ्यातून एवढ्या घाई गर्दीतून येतात. त्याचबरोबर आपल्या तालुक्याचे आम्हाला लाभलेले सहसचिव सन्माननीय कांबळे साहेब, दोन्ही कांबळे साहेब, तर यांना मी विनंती करतो की आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचं हे नेतृत्व आहे. मी तुम्हाला आता आपल्या सगळ्यांच्या तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांच्या समोर जाहीर आवाहन करतो की ही एवढी मोठी जबाबदारी, ही सगळी जबाबदारी मी तुमच्यावर संपवून आम्हाला तुम्ही वेगळ्या पद्धतीनं आपल्याला इकडची सगळी इतंभूत माहिती तुम्ही आम्हाला पुरवाल असं मी तुम्हाला एक विनंती करतो. आणि पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देऊन आपण या कार्यक्रमाचं उत्तम नियोजन केलेलं आहे. या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आणि पुन्हा सर्वांना शुभेच्छा देऊन इथंच थांबतो. जय भीम, जय शिवराय. आता शेवटचं म्हणजे अध्यक्षीय भाषण. अध्यक्षीय भाषण म्हणून आम्ही आमच्या वंचित बहुजन आघाडी लांजा तालुक्याचे उपाध्यक्ष माजी पोलीस निरीक्षक आदरणीय जे.बी. कांबळे साहेब यांना आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी सूचना दिलेली आहे. तर आजच्या या सभेचे शेवटचं अध्यक्षीय भाषण मी विनंती करतो की जे.बी. कांबळे साहेब यांनी सुरुवात करायची आहे. अध्यक्षीय भाषण झाल्याच्या नंतर पुढचा कार्यक्रम आभार व सभा समाप्ती. तो कार्यक्रम झाल्याच्या नंतर लांजा तालुका वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीनं भोजनदानाचा कार्यक्रम उपस्थितांसाठी आखलेला आहे. तरी त्याचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. या ठिकाणी कार्यक्रम फक्त नियुक्ती जे होते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करायचं हाच होता. त्याच्यामुळे आम्ही जेवढे सभासद होते त्यांनाच निमंत्रित केलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त कोणाला निमंत्रित केलं नव्हतं. ज्यांना ज्यांना प्रवेश करायचा होता त्याच्यामुळे या ठिकाणी उपस्थितांना वाटलं असेल की थोडा कमी का लोड, तरी त्यांनी त्या पत्रामध्ये उल्लेख पण तसाच केला होता. तरी पुढील भाषण मला मार्गदर्शन आदरणीय अध्यक्ष भाषण जे.बी. कांबळे साहेब करतील. उपस्थित सर्वांना जय भीम. समारोपर भाषणाची जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे महासचिवांनी. तर आजच्या या मार्गदर्शनपर आणि वंचित बहुजन आघाडीच्या लांजा तालुक्याच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीच्या नियुक्तीपत्राबाबत जी आज बैठक झाली, या बैठकीसाठी नवनिर्वाचित आपले जे अध्यक्ष महोदय आहेत काझी साहेब आणि आपले जिल्ह्याचे अध्यक्ष श्री गंभीर साहेब, हे दोघा जणांचं एकत्र येऊन जे काही कार्य झालं हे खरोखर आपल्यासाठी एक दुग्ध शर्करा योग ज्याला म्हणतो असा आज हा योग घडून आलेला आहे. आणि त्यांनी आपल्या भाषणामध्ये बऱ्याचशा काही माहिती
आणि गुप्त गोष्टी सुद्धा त्यांनी इतक्या जबरदस्त रीतीने आपल्या समोर मांडल्या आहेत की त्या खरोखर योग्य आहेत पण दिसत नाहीत किंवा आपण त्याचा अंगीकार करत नाही. तर आपल्या आजपर्यंतच्या वाटचालीबद्दल जर बोलायचं झालं तर त्याचं चांगलं विश्लेषण काझी साहेबांनी केलं. 2015ला मी रिटायर्ड झालो, 20 पासून मी इकडे जॉईन झालो वंचित बहुजन आघाडीला. मी सर्वांचा विचार केला, मला बरेचशे लोकांना आमंत्रण पण केलं, पण मी एक निश्चय केला की नाही, माझ्याकडून काही झालं नाही तरी चालेल, पण मी माझ्या लोकांसाठी काम करेन आणि मी इथे जॉईन झालो. त्याच्यानंतर मी जेव्हा इथे येऊन लांजामध्ये नजर फिरवली, अभ्यास केला, मागील 15 वर्षामध्ये साध्या ग्रामपंचायतीमध्ये जी आपली देशाची पहिली पायरी संसदेची आहे, इथे आपला एकही माणूस त्या पदापर्यंत पोहोचलेला नव्हता. आणि जे पोहोचले होते ते तसेच जे त्यांनी वर्णन केले झाकलेले लोक होते. निवडणुकीचा काळ आला की मागच्या दरवाजामध्ये यांच्या वाटाघाटी सुरू, समाजाचं लेबल एक, पक्षाचं लेबल एक, अशा रीतीने हे लोक काम करत होते. माझी 10 माणसं आहेत, माझी 50 माणसं आहेत, गाव माझ्या बरोबर आहे, बाजूला जाऊन भेटणं आणि त्यांच्याबरोबर. पण मी सांगतो, हे जे लोक होते इथे, या लोकांना मी प्रत्यक्ष जाऊन भेटलो की अरे बाबांनो, जे करताय ते चुकीचं करताय, कमीत कमी समाज म्हणून तरी एकत्र या, आणि तुम्ही समाज म्हणून जेव्हा एकत्र याल त्यावेळेला आपण काहीतरी करू शकू. पण हे लोकांनी मला अशी विचारणा केली की आम्ही जर आता तुमच्याबरोबर आलो तर आम्हाला सर काय मिळणार नाही, त्याच्यामुळे ठीक आहे. आणि मी इथे सुरुवात केली आणि मी आणि आमची जी टीम होती, खरोखरच चांगली टीम आम्हाला मिळाली. आणि त्याच्यामध्ये आम्ही जो आमचा प्रयत्न सुरू केला, या प्रयत्नामध्ये मागच्या 15 वर्षामध्ये कधी घडलं नव्हतं ते आम्हाला मागच्या 3 वर्षापूर्वी पाहायला मिळालं. आमच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आम्ही लांजा तालुक्यातून 7 सदस्य वंचित तर्फे आणि 2 उपसरपंच वंचित तर्फे आम्ही निवडून आणले. तर याच्यापूर्वी वंचित या नावाने किंवा भारिप जो जुना पक्ष होता याच्या नावाने सुद्धा घडलेलं नव्हतं. आपले पक्ष होते, आपली माणसं होती, पण लेवल म्हणत होते दुसऱ्यांचं. त्याच्यामध्ये त्याची बायको झाली, तर तो स्वतः झाला, सगळे झाले, पण त्याचा काही आपल्या समाजाला काही उपयोग झाला नाही, अशी परिस्थिती होती. तर या परिस्थितीला एकनिष्ठ असणारी माणसंच जर आपल्याला शोधायची असतील तर इथे एक ढळढळीत उदाहरण आहे आपले काकासाहेब. काकासाहेबांचं वय झालंय, डिसिप्लिनरी फोर्स मधून रिटायर्ड झालेले आहेत आणि ते सुद्धा या आपल्या लोकांसाठी, आपल्या लोकांसाठी तर नाहीच, पण त्यांच्या लोकांचं सुद्धा अज्ञान दूर करण्यासाठी ते लोक या वयामध्ये सुद्धा झटकत आहेत. काकासाहेब, त्यांचं खरोखर कौतुक करायला पाहिजे, त्यांचा आपण मार्गदर्शन घ्यायला हवं. ज्या वेळेला मागच्या लोकसभेमध्ये काकासाहेबांवर आम्ही फिरलो त्यावेळेला यांचे लोक म्हणायला लागले की अरे कोण तो काका, तो आम्हाला बुद्ध बनवायला निघालाय. म्हणजे कसा विरोध करायचा तो अशा प्रकारे करायचा आणि त्याच्याबरोबर त्यांची माणसं कोण नाही. आणि फक्त बुद्ध हा एकच माणूस आहे जो एकनिष्ठ आहे, जो एकदा मार्ग पत्करतो त्या मार्गावरच चालतो, म्हणजे कितीही येऊ दे, पण तो एकनिष्ठ आहे. आणि ह्या एकनिष्ठतेने हे एक उदाहरण आहे. आपली लोक जनतेपर्यंत पोहोचत नाहीये, का पोहोचत नाही ते मला माहिती नाही, पण जनतेपर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग आपल्या हातामध्ये, आपल्या घटनेने घालून दिलेला आहे, तो आपल्याला माहीत नसल्यामुळे. कसं आहे की प्रत्येकाची एक सहज असते, सहज तुमचं कर्तव्य काय, हे तुमचं कर्तव्य आहे किंवा तुम्हाला समजेल आणि तुम्ही समोर त्याला प्रश्न विचाराल तेव्हाच तुमचा काहीतरी तिथे सन्मान केला जातो. तुमचे अधिकारच तुम्हाला माहिती नाही, तुम्ही कोणाला काय विचारणार आणि कोण तुम्हाला जवळ करणार. तर ही परिस्थिती असल्या कारणाने साहेब बरोबर तुम्ही बोलल्याप्रमाणे आमचा माणूस अज्ञानी आहे, त्याला तिकिटाला पैसे नाही लांजामध्ये यायला, अशा परिस्थितीमध्ये आम्ही जीवन काढून दुसऱ्याच्या पायाखाली जमीन साफ करतो. बाळासाहेबांसारखा ज्या वेळेला आपण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बघतो तर बाळासाहेबांच्या तोडीचा आज एकही पुढारी, एकही नेता पाहायला मिळणार नाही. एकमेव माणूस असा आहे की जो RSS वाले, आजपर्यंत तुम्ही बघितलं लांजामधून सुद्धा शस्त्र हातामध्ये घेऊन, लाठी सोटे काठी घेऊन मिरवणुका निघतात, एखादा तरी शब्द होतो. पण आज त्यांच्या मायभूमीमध्ये नागपूरला तिथे जाऊन निदर्शनं करून त्यांना सडेतोड उत्तर दिलं आणि त्यांना प्रश्न विचारला की ह्यांचं नोंदणीकृत रजिस्टर नसताना, ही निबंधाकडे नोंदणी नसताना ही संस्था कामच कशी करते, त्यांच्याकडे ही जी हत्यारं आहे त्यांचं लायसन्स कोणाच्या नावाने आहे,
आजपर्यंत कोणी प्रश्न विचारला होता? नाही विचारला होता. ही ताकद, हे बळ केव्हा आलं? जेव्हा तुम्ही अभ्यास करा. अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला काहीही पुढचा मार्ग दिसणार नाही. आज RSSच्या अगेन्स्ट मध्ये, ज्याची राष्ट्रीय चळवळीमध्ये किंवा स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये कुठलाही सहभागच नव्हता, पण तेवढे काठमांडणे फिरते. आज त्यांच्या पायाखालची माती केवळ आणि केवळ वंचितमुळे आणि बाळासाहेबांमुळे घसरलेली आहे. ही भूमिका जी आहे बाळासाहेबांची, ही आपल्या मागे आहे. आपल्याला वरती त्याचा वरद असतो, त्यामुळे आपणही कोणाला घाबरण्याचं कारण नाही. सडेतोड विचारा, तुम्ही अभ्यास करा, जाणत्या माणसाला विचारा, पण तुम्ही त्याला पुढे पडा, तर तुम्हाला 4 माणसं लोक विचारतील. आज आपण जिथे काम करण्यासाठी उत्सुक आहोत, जिथे जाणार, आपण जाऊन कुठे जाणार? आम्ही काय संसदेमध्ये जाणार नाही, आम्ही बसणार कुठे? ग्रामसभेमध्ये. अरे पण ग्रामसभेमध्ये सुद्धा तुम्ही सचिवाची जागा आहे किंवा तुमची सरपंचाची जागा, ह्याच्यासाठी काय भांडत नाही? ती मला मिळत नाही, हे कोण मिळवून देणार आहे? तुमचे अधिकार. आणि तुम्ही जेव्हा साहेबांचा तुम्हाला पाठिंबा मिळेल तेव्हा. यासाठी आम्हाला काय हवी? एक निष्ठा हवी. एक निष्ठा जर तिथे असेल, त्या ठिकाणी एकीचं बळ दिसून येतं आणि तुमची कामं मार्गी लागतात. पण आम्ही एकच होत नाही. ही आमचं दुर्भाग्य, ही दुर्बलता आहे, ही कुठेतरी झटकायला पाहिजे. आणि मी आता आपल्याला एक सांगू इच्छितो की बाळासाहेबांच्या सहीनं त्यांचं नियुक्तीपत्र आज प्रत्येकाच्या खिशामध्ये आलेलं आहे. हे नियुक्तीपत्र तुम्हाला दाखवायला किंवा तुमचा सन्मान वाढवायला अजिबात दिलेलं नाही. हे सन्मानपत्र तुम्ही तुमच्या वाडीतल्या इतर लोकांना दाखवा, इतर समाजातील लोकांना दाखवा की बाबा हे काम मला समाज उन्नतीचं काम, समाजाला सुधारण्याचं काम, समाजाला पुढे नेण्याचं काम, समाज अडीअडीमध्ये पडला त्याला मदत करण्याचं काम मला बाळासाहेबांनी असाइन केलेलं आहे. आणि यासाठी मला काही झालं तरी चालेल, पण मी तुमच्यासाठी उभा आहे. तुमची जी काही अडचण असेल ती मला सांगा. आज गाव पातळीपासून तालुका जिल्ह्यापर्यंत आम्ही ही राबू, पण तुला न्याय मिळवून देऊ. ही भूमिका तुमची जोपर्यंत तुमच्या वाडीतल्या गावातल्या माणसाला समजत नाही, तर तुमच्या बरोबर कोण येणार नाही. ही पटवून देण्याचं काम आपलं आहे. एक साधी गोष्ट जर बघितली आज पंचायत ग्रामसभेमध्ये, तर 15% निधी आमच्यासाठी येतो. किती जणांना माहिती असते की 15% निधी आला, किती, कुठे वापरला तर किती वापरला आणि शिल्लक किती राहिला, कोणालाच माहिती नाही. पण हा जो आपला हक्काचा पैसा आहे, हक्काचा निधी आहे, आमच्यासाठी आलेला आहे, हे सुद्धा आम्ही विचारत नाही कधी. त्याच्यामुळे तिथे जे बसलेले आहेत ते बरोबर तुमच्या डोक्यावरती हात फिरवत आहेत. म्हणून तुम्ही कमीत कमी माझा 15% निधी जो ग्रामपंचायतीचा वर्षाचा टोटल निधी आहे, त्याच्यामध्ये 15% गेले कुठे हे तरी विचारू शकतो आपण, बाकीच्या नंतर. पण तुम्हाला यामध्ये सुद्धा आपले जे लोक दुमत झाले आहेत ना, हे सुद्धा फसवण्याचा प्रयत्न करतील. पण त्याला सांगा की मी बाळासाहेबांचा आहे, मी वंचित बहुजन आघाडीचा आहे आणि मी निष्ठेने काम करणार. तू माझ्याबरोबर ये, नाही तर नको येऊ, पण माझं काय झालं तरी चालेल, पण मी हे काम करणार आहे. यासाठी आपल्याला शासनाने माहितीचा अधिकार हा 2005चा कायदा दिला, हा कायद्याचा वापर करा. म्हणून मी बरोबर सांगतो की कायदा जाणून घ्या मित्रांनो. कायदा जोपर्यंत जाणणार नाही तोपर्यंत तुम्हाला तुमचे अधिकार, तुमचे हक्क समजणार नाही. एकदा तुमचे अधिकार हक्क समजले की मग तुम्ही वाटेल त्याला लढू शकता. साधी गोष्ट सांगतो, तुम्ही नियुक्तीपत्र धारक आहात वंचितचं. जिल्हा परिषद पंचायती समितीमध्ये कुठल्याही खात्यामध्ये गेला, शिक्षणमध्ये जा, रेशनमध्ये पुरवठा खात्यात जा, कुठल्या जर तिथे टेबलावर बसलेला क्लार्क ह्याच्या आयडेंटिटी कार्ड जर लावलेलं नसेल, तुम्ही त्याला ताबडतोब काढू शकता की बाबा रे तू आयडेंटिटी कार्ड कशाला ठेवलंस आहे, तुला शासनाने कशाला दिलंय, खिशात लपवून ठेवायला, ते नियमाप्रमाणे लाव, नाही तर तुझी मी वरिष्ठांकडे तक्रार करतो. त्यांना ताबडतोब ते तुमच्या समोर उचलून लावेल. तर ही क्षुल्लक गोष्ट झाली, पण अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या एकत्र बसल्यामुळे, एकत्र आल्यामुळे आणि विचार केल्यामुळे समजेल. आज बाळासाहेबांचा रथ हा खरोखरच जबरदस्त घोडदौड करत आहे. कारण त्यांच्या तोडीचा नेता कोणी आहेच नाहीये. आणि प्रत्येकाला माहिती आहे, उद्या जर बाजारामध्ये आम्ही जाऊ किंवा समाजामध्ये जाऊ तर ती कोंबडीची पिसं काढलेली कोंबडी कशी दिसेल तशी आमचे हात होणार आहे. आणि लक्षात घ्या, आता एक बाब उघड झालेली आहे की जी दलितांची मुलं, वंचितांची मुलं परकीय देशामध्ये उच्च शिक्षणासाठी जात होती, त्याला शिक्षणाची अट अजिबात नव्हती, फक्त त्याचा तो प्रवर्ग असला पाहिजे होता. ही अट त्यांनी एक जी आता जस्ट 15 दिवसापूर्वी केला, त्याच्यामध्ये त्यांनी 2.5 लाखाची अट घालून ठेवली. म्हणजे ज्याचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल तोच तिकडे जायला लागला आहे.
म्हणजे 2.5 लाखाचं उत्पन्न जाऊ शकत नाही तिकडे. म्हणजे सगळ्यांचे पंख काढले ना. कोण जाणार मला सांगा. हे ज्या खुबे आहेत हे गव्हर्नमेंट आता राबवतंय, याच्या ह्या चाली आहेत, ह्या त्यांच्या तिरकी चाल आहे, ही तुम्हाला आम्हाला सहजासहजी कळू देत नाही. तसंच भारताची राज्यघटना ही सुद्धा आज अगदी स्टेप बाय स्टेप एक एक कलम कमी करून ती काढून टाकण्याचा आणि जय्यत तयारी झालेली आहे त्याची. नवीन प्रति घटना पण सुरू झाली. हा जर तुम्हाला बाहेर काढायचा असेल तर आपल्याला एकत्र यायला पाहिजे. आता जेव्हा तुम्ही नियुक्तीपत्र घेऊन जा तेव्हा त्याच्याप्रमाणे काम करायला चालू करा. कोणाला काही अडचण आली आपल्या वरिष्ठांना विचारा. आमच्या वरिष्ठ आहेत त्यांना आम्ही विचारू आणि मग तुम्हाला तो मार्ग दाखवू. जमलं तसं आपण मोर्चा नेऊ, काहीतरी करू तिकडे, तर त्याप्रमाणे आपण कामाला लागायला हवं. आजचा कार्यक्रम खूप सुंदर झाला आणि हा जो दुग्धशर्करा योग आपल्याला, आणि मी विशेष आभार माने बेटकर मॅडमचे, त्या आज आपल्यामध्ये आल्या, त्यांनी मार्गदर्शन केलं. तर ज्या महिला इथे हजर आहेत त्यांनी आपली 10, 15, 20 अशा महिला मिळतील त्यांची तुम्ही एक टीम बनवा. मॅडमला कॉन्टॅक्ट करा. त्यांना भरपूर गव्हर्नमेंटचा अनुभव आहे. ज्या ज्या काही तुमच्यासाठी शासन काढणार आहे त्या सगळ्या तुम्हाला मिळतील. आणि हे सुद्धा कोणाच्या वंचित बहुजन आघाडीच्या छत्राखाली. तुम्ही अजिबात उन्हामध्ये नाहीये, तुम्ही सावलीत आला आहात तर तुम्ही फोन करायला चुकू नका. तुमची टीम बनवा. टीमला जेवढं महत्व आहे तेवढं सिंगल माणसाला नाहीये. आणि हेच लोक हे करतायत की एक एक त्याला गाठायचं आणि त्याला ओढून द्यायचं आपल्याकडे. तसं होता कामा नये. बाकी सगळ्यांचे जे वरिष्ठ आपल्याकडे हजर झाले त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि अध्यक्षांच्या जी त्यांनी सोय करून दिली त्यांचेही खूप खूप धन्यवाद. आणि आता जाता आपल्याला सगळ्यांना इथे जेवणाची सोय केलेली आहे. तरी आपण प्रत्येकाने इथे जेवणच जायचंय. आणि एवढं आजच्या मीटिंग मध्ये हे बोलून मी माझं संपवतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद जेबी साहेब. अध्यक्षीय भाषण या ठिकाणी समाप्ती झालेली आहे. पुढील आभार प्रदर्शन व सभा समाप्तीसाठी मी या वंचित बहुजन आघाडी लांजा तालुक्याचे सचिव सन्माननीय शंकर कांबळे साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सभा समाप्तीचा कार्यक्रम हाती घ्यायचा आहे. आजच्या या वंचित बहुजन आघाडी तालुका लांजा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण रत्नागिरी जिल्हा वंचित बहुजन आघाडी दक्षिण विभाग या जिल्हा कार्यकारिणीला इथं बोलवून आमचा सन्मान आणि त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडी प्रदेश कमिटीच्या वतीनं लांजा तालुक्याला जी कमिटी दिलेली आहे त्या कमिटीला शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांच्या कार्यक्रमाची रूपरेषा त्याचप्रमाणे येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत त्या माध्यमातून रूपरेषेच्या संदर्भात आज लांजा तालुक्याच्या ठिकाणी इथं जी मीटिंग आयोजित करण्यात आली होती आणि मार्गदर्शनपर सूचना आपल्याला द्यायच्या होत्या त्या वतीनं आपल्या रत्नागिरी जिल्ह्यासाठी त्याचप्रमाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा गोवा राज्य आणि कर्नाटक राज्य या राज्याचे निरीक्षक माननीय डॉक्टर सुशीलजी सातपाळ यांनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं ते आपल्या कौटुंबिक अडचणीमुळे इथे येऊ शकले नसल्यानं त्यांनी आपल्या या संपूर्ण कार्यकारिणीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे स्वर्गीय बाळासाहेब आंबेडकरांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेच्या संदर्भात आपण त्याचं काटेकोरपणे पालन करावं असं त्यांनी आपल्याला आवाहन केलं आहे. आणि पुढील वाटचालीसाठी या लांजा तालुका आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्व कार्यकारिणीला त्यांनी शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. धन्यवाद. डॉक्टर सुशील सातपाळ साहेब वंचित बहुजन आघाडी रत्नागिरी सिंधुदुर्ग निरीक्षक या साहेबांनी लांजा तालुका वंचित बहुजन आघाडी च्या माध्यमातून आजची जी मार्गदर्शन सभा व नियुक्तीपत्र प्रदान या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल त्यांचं वंचित बहुजन आघाडी लांजा तालुक्याच्या वतीनं मनपूर्वक आभार. किंवा येणाऱ्या निवडणुकी संदर्भात नगरपंचायत असू दे ग्रामपंचायत असू दे किंवा काही आपल्याला आदेश म्हणजे देणार आहे वैयक्तिकरित्या किंवा सार्वजनिक पद्धतीने तो एक राऊंड सभा म्हणून म्हणजे बसून आपण चर्चा करणार आहोत असे अध्यक्षांचा आदेश होता. जेवल्याच्या नंतर त्याची आपण अंमलबजावणी करायची आहे. जय भीम, जय संविधान. अवघ्या विश्वाला
शांतीचा संदेश देणारे शांतीदूत तथागत भगवान गौतम बुद्ध, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या मातृराज संस्थेचे संस्थापक, भारतीय संविधानाचे निर्मितीकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करतो. वंचित बहुजन आघाडी या राष्ट्रीय पक्षाचे सर्वेसर्वा आणि वंचितांना श्वास असणारे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय वाटचालीला शुभेच्छा देतो. आता या मार्गदर्शन सभा व नियुक्ती पत्र प्रदान या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील अध्यक्ष महोदय आदरणीय गंभीर साहेब, उपाध्यक्ष सुभाषजी जाधव साहेब, रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीचे उत्तर विभागीय प्रमुख आदरणीय साथीभाई काकी साहेब, त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभा लांजा तालुका या कार्यकारिणीचे अध्यक्ष महोदय आदरणीय आरपी कांबळे साहेब, आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या बेटकर मॅडम, त्याचप्रमाणे लांजा तालुका वंचित बहुजन आघाडी या कार्यकारिणीचे अध्यक्ष महोदय आदरणीय मोहनजी धनवडे साहेब, आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे आभार मानवी जेवढे कमी आहेत ते श्रोतू वर्गाचे, कारण कार्यक्रम छोटा असो अथवा मोठा असो, श्रोतू वर्ग हा महत्वाचा घटक असतो आणि या श्रोतू वर्गाचं सर्वप्रथम मी शब्दसुमनाने स्वागत करतो आणि त्यांचे आभार सुद्धा व्यक्त करतो. आभार प्रदर्शनाची धुरा आज महासचिवाने माझ्यावर संपवले, तेव्हा मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीचे दक्षिण विभागाचे अध्यक्ष आदरणीय गंभीर साहेब यांचे आभार व्यक्त करतो. आणि साहेब, आपण ज्या पद्धतीने या लांजा तालुका कार्यकारिणीला आपली वाटचाल कशी असावी हे मार्गदर्शन केलं, त्या तुमच्या मार्गदर्शनपर वाटचालीवर आम्ही नक्कीच चालू आणि लांजा वंचित बहुजन आघाडीची कारकीर्द उत्तम ठेवू अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. त्याचप्रमाणे या विचारमंचावर उपाध्यक्षांनी जी आम्हाला मोलाचा संदेश दिला, त्या संदेशाचे सुद्धा आम्ही नियमित स्मरण करू. त्याचप्रमाणे उत्तर विभागीय प्रमुख अध्यक्ष महोदय साथीभाई काझी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्यकाळ आणि त्यांना लाभलेलं मुस्लिम समाजाचं पाठबळ आणि आजच्या घडीला आम्हाला लांजा तालुक्याला उत्तम असं तुमचं मार्गदर्शन लाभलं. हे तुमचं मार्गदर्शन आम्ही कधीही साहेब विसरणार नाही. तुम्ही इथे येऊन मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याच्यामुळे तुमचे आभार व्यक्त करतो. लांजा तालुका वंचित बहुजन आघाडी सहित भारतीय बौद्ध महासभेचे लांजा तालुका अध्यक्ष आदरणीय आरपी कांबळे साहेबांनी आम्हाला या विचार मंचावर जो महत्वाचा मुद्दा इथे विशद केला आणि या लांजा तालुक्यामध्ये भारतीय बौद्ध महासभेबरोबरच त्याचा तोडीस-तोड या वंचित बहुजन आघाडीच्या सुद्धा शाखा निर्माण करू अशी आम्हाला ग्वाही दिली आणि आम्हाला खात्री आहे की आरपी कांबळे साहेबांचं कार्य गेली 2 वर्ष उत्तम प्रकारे चाललेलं आहे आणि पुढची सुद्धा 3 वर्ष ही त्यांची उत्तम जातील याच्याबद्दल काही शंका नाही आहे. कारण प्रत्येक कार्यक्रम हा कांबळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम झालेला आहे हे मी तुम्हाला याची नोटीस देतो. आणि अशा प्रकारे आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या बेटकर मॅडम यांचे मी आभार व्यक्त करतो. आणि या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून गेली 2 टर्म जे खासदारकीच्या निवडणुकीला उभे राहिले आणि त्यांनी संपूर्ण समाजाला संदेश दिला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समाज फक्त बौद्ध नाही आहे, तर तो बहुजन समाजाचा प्रत्येक घटक आहे. आणि असे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारे आदरणीय काकासाहेब जोशी साहेब यांचे सुद्धा मी इथे आल्याबद्दल आभार व्यक्त करतो.
आणि या महासचिवांनी मला आभार प्रदर्शनाची जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि महासचिवांनी सूचना आपल्याला दिली आहे की इथे उपस्थित असलेली जी संपूर्ण कार्यकर्ते असेल अथवा संपूर्ण जे कार्यकर्ते असतील त्यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था केली आहे. तेव्हा या संधीचा आपण सगळ्यांनी उपयोग करून घ्यायचा आहे. आणि अशा प्रकारे आजचा हा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो. धन्यवाद. जा जा अरे करा हात करा. नाही नाही तुम्ही नाही जेवत. जेवतो. जेवण कसं झालंय बाबा? सुंदर ना काका? जेवण चांगलं आलंय. आपण एकत्र आता काय म्हटलंय माहिती आहे तुम्हाला? एक गाणं आहे बघा, शिकले सवरले, माहिती आहे ना? गणेश मंडळाला देते 500ची नोट आणि भीम जयंतीला देते 50ची. कमरे साहेब जेवण कसं झालंय? छान झालंय. शाकाहारी मी आठवण केली, मला माहिती आहे तुम्ही शाकाहार आहात ते, कळलं का? नाही तर आज आपल्याला बटाटा वडा खायला लागला असता. मला माहिती आहे तुम्ही खात नाही म्हणून. बंधू आणि भगिनींनो, पडद्यामागचे कलाकार आपण म्हणतो ना, हा तसाच एक विषय आहे. आज वंचित बहुजन आघाडीची मार्गदर्शन सभा व नियुक्तीपत्र साधारण सभा ही बेनीमध्ये पार पडली. इथे साधारण जिल्ह्याचे अध्यक्ष व विविध पदाधिकारी इथे आले होते. या सर्वांना जवळजवळ 50 ते 60 लोकांना भोजनदान करण्यात आलं. दानात दान भोजनदान. आणि ह्या 50 लोकांना अतिशय स्वादिष्ट असं भोजन या आमच्या 3 मातांनी 3 भगिनींनी बनवून दिलेलं आहे. आणि त्यांचे आभार मानलेच पाहिजे, त्यासाठी त्यांचे आभार मानतोय. आपले लांजाचे अध्यक्ष मोहन धनावडेंच्या पत्नी संगीता धनावडे, दुसरे आहेत मंजिरी मिलिंद धनावडे, ममता मिलिंद कांबळे, मयुरी मिलिंद धनावडे. या मातांनी, या भगिनींनी सर्वांचं पोट भरलेलं आहे. आणि आपण म्हणतो ना, जेवल्यानंतर आत्मा तृप्त होतो, तसं त्यांनी सर्वांचा आत्मा तृप्त केला. यांच्या जेवणाची सर्वांनी तारीफ केली. तर तुमचे खूप खूप आभार. तुमचं फार मोठं योगदान आहे. धन्यवाद.